नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दत्तात्रय गोडके आपल्या रीड विथ मी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या भागात विश्वास पाटलांनी आपले जे स्वराज्याचे धाकले धनी होते किंवा आपले जे संभाजी महाराज होते त्यांच्यावरती एक खूप छान पुस्तक लिहिलंय आणि आजपासून पुढच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपण ते पुस्तक तुमच्या सर्वांसाठी वाचण्याचा प्रयत्न करतोय. आता ह्या कार्यक्रमामध्ये ह्या अगोदर आपण बरीचशी आपले स्वतःची जी पर्सनॅलिटी आहे किंवा जे व्यक्तिमत्व आहे हे अजून चांगलं करण्यासाठी आपण काय करू शकतो यावरती या अगोदर आपण भरपूर पुस्तकांचं वाचन कंप्लीट केलंय. त्याला आपण काय म्हणतो की ऑडिओ बुक्स. जर तुम्ही ते ऑडिओ बुक्स तुम्हाला ऐकायचे असतील तर त्याची लिंक आम्ही काय करतोय की खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तिथं जाऊन ते तुम्ही काय करू शकताय की ते जे ऑडिओ बुक्स आहेत ते ऐकू शकताय आणि त्याच्यामधून काही चांगल्या गोष्टी शिकून आपलं व्यक्तिमत्व अजून चांगलं करण्यासाठी स्वतःला मदत करू शकताय. आता येणाऱ्या काही काळामध्ये आपण काय करूयात की जे हे संभाजी पुस्तक आहे ह्या संभाजी पुस्तकाचं आपण काय करूयात की वाचन करूयात. आपण काय करूयात प्रत्येक भागामध्ये त्या पुस्तकाचा काही भाग आम्ही आमच्या टीम मधला कोणीतरी एक जण तो वाचत जाऊ आणि तो आपणा सर्वांसाठी युट्यूबच्या स्वरूपात आपण अवेलेबल करून देऊ. तुम्हाला काय करायचं आहे की आमचा हा जो उपक्रम आहे त्याला प्रतिसाद देण्यासाठी तुम्ही काय करा की आपला जो युट्यूबचा चॅनल आहे त्याला जरूर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून ह्यानंतरचे येणारे सगळे भाग या पुस्तकाचे आपणाला सगळ्यात अगोदर बघता येतील. चला तर मग आपण सुरुवात करूयात. प्रकरण 14, गोव्यावर हमला. बिमारीने त्रस्त झालेला माणूस लवकरच तंदुरुस्त व्हावा, उठून कामाला लागावा, तसे औरंगजेबाचे झाले होते. अपयशाच्या डागण्या नैराश्यातून तो बाहेर येत होता. 65 मध्ये कंबर कसून त्याने पुन्हा तडफेने कामाला सुरुवात केली होती. त्याच्या ह्या नव्या टवटवीने त्याचे सरदार, शहजादे, पोते सारे चक्रावून गेले. असद खान इतरांना खाजगीमध्ये अभिमानाने सांगत होता, आलमगीरांना काम काम आणि काम हेच अखंड व्यसन आहे. आलमगीर मोठ्या महिमेवर असूनही त्यांना आपल्या अवाढव्य सल्तनत एखाद्या कोपऱ्यात कुठे काय आणि कसे घडते याची पूर्ण कल्पना असायची. अलीकडे फौजदार बलोच खान याचा मुलगा अबू महम्मद पातशहांच्या महालामध्ये अनेकदा दिसायचा. त्या 23ल्या पोराची पातशहा सोबतची वाढती उठ बस हा इतरांसाठी आश्चर्याचा विषय बनला होता. त्या दिवशी अबू महम्मदला पातशहाने मुद्दाम आपल्या खाजगी सदरेवरच बोलावून घेतले. त्याचे इतर सर्व मोजके सरदार अंमलदार तेथे उपस्थित होतेच. एखाद्याची उघड ताडीप करणे हे आलमगीर साहेबांच्या शिस्तीत बसणारे नव्हते, पण त्या दिवशी अबू महम्मदची त्यांनी चालवलेली उघड प्रशंसा पाहून सारे ज्येष्ठ सरदार चमकले. आपल्या शहजाद्याकडे मोअज्जमकडे नजर वळत शहनशाह खुशीने बोलला, शहजादे, ह्या छोऱ्याची कच्ची उमर बघू नका, त्याची कर्तूत बघा. शहनशाहने नजरेचा इशारा करताच अबू महम्मदने आपल्या काकुट्याच्या नकाशाची गुंडाळी उघडली आणि ती समोरच्या बैठकीवर पसरली. तो संपूर्ण सह्याद्री पर्वताचा मोठा खुलासेवर नकाशा बघून सर्वांचेच डोळे दिपले. पातशाह खुशीने विचारू लागला, बेटे अबू, सांग सारी हकीकत ह्या पर्वतरांगांची. जहापना, हा सह्याद्री पर्वत काटेरी जंगलांचा, बोरी बाबळी सराट्यांनी भरलेला आहे. ते खूप खतरनाक पहाडी, खोल दऱ्या आणि मोठमोठ्या गळ्या आहेत. एकूण किती वाटा, किती घाट? पातशहाने नेमका प्रश्न केला. जहापना, सह्याद्रीतले निबिड घाट माते पात करण्यासाठी एकूण 360 छोटे रस्ते पैकी 65 मार्गांनी हत्ती, उंट असे प्राणी घेऊन सफर करता येते आणि उरलेल्या रानवाटा त्या खूपच अरुंद, अत्यंत खतरनाक आहेत. तेथून वावरताना वाघ सुद्धा डरतात. अबू महम्मदचे सर्वांना खूप कौतुक वाटले. साऱ्यांच्याच दिलातला प्रश्न आलमगीरांच्या मुखातून बाहेर पडला, बेटे, इतक्या बारीक सारीक गोष्टींचं ज्ञान तू कसं हासिल केलंस? हजरत, पहाड आणि नद्यांची सफर करायचा मला बचपनापासूनच शौक आहे. इकडच्या पर्वतरांगा बघायच्या इराद्याने 6 वर्षामागे मी उत्तरेतून इकडं आलो. अनेक फकीरांच्या आणि गोसावी बैराग्यांच्या ही सोबतीनं मी इथल्या पर्वतरांगा छान मारल्या. भविष्यात माझ्यासारख्या मुसाफिरांना उपयोगी पडावं याच इराद्यानं मी हा नक्षा बनवला आहे. औरंगजेबाने हळूच आपल्या जवळचे कच्चे नकाशे बाहेर काढले. त्याने बारकाईने निरीक्षण केले. अबू महम्मदच्या नकाशातील काही संदर्भाच्या चुकांवर त्याने नेमके बोट ठेवले. तेव्हा अबूही आश्चर्यचकित झाला. पातशहाने अबूला खिलतीची वस्त्रे आणि हिरे जवाहरात देऊन त्याचा सत्कार केला. त्याचवेळी पातशहाने वजीराला फरमावले, याच दिशेने अधिक कोशिश करा. सह्याद्रीतल्या उंच कडेकपारीत राहणारे, त्या इलाक्याची माहिती असणारे चांगले वाटाडे शोधा. पर्वत झपाट्यानं चढू शकणाऱ्या कडव्या जंगली लोकांची आपल्या फौजेत भरती करा. त्यासाठी त्यांना मांगा मुआवजा द्या. संभाजीराजांच्या शहाला काटशह देण्याचा आणि अंतिराजांनाच
दंडाबेड्या घालण्याचा विडाच आलमगीरांनी आता उचलला होता. दररोजच्या रत्नजडीत किमांश त्यांच्या डोक्यावर नव्हता. त्यांचे मस्तक आज किती भुंडे, काहीसे कळाहीन दिसत होते. प्रतिज्ञा पूर्ण करायच्या पातशहाने मनोमन निर्धारच केला होता. जणू औरंगजेब आपल्या सरदारांना म्हणाला, जुल्फिकार, तो संभा आपल्या फौजांसह गोवाकडे सरकतो आहे. पोर्तुगीजांच्या अंगावर घ्यायचा त्याचा पक्का इरादा असल्याची खबर आम्हाला मिळाली आहे. त्या अव्वल फिरंगी तोफांच्या धमाक्यामध्ये आपण टिकू अशी मजबूत आहे की काय त्या बेटाची? असद खानाने हसत विचारले. वजीराच्या टिप्पणीवर बाकीचे सरदार हसले, पण पातशाह अधिक गंभीर दिसला. आपल्या शत्रूच्या हिमतीचे आणि ताकदीचा त्याला जणू अंदाज होता. म्हणूनच त्याने अनेक रात्रे पलिते आणि हलाल जाळून एक धाडसी योजना बनवली होती. त्या योजनेचा आराखडा आपल्या बहादर सहकाऱ्यांकडे फुला करत पातशाह बोलला, संभाने पोर्तुगीजांशी बिघाड केला आहे. त्याचा एक पाय त्या फिरंग्यांच्या जबड्यात गुंतला आहे. तोवर आम्ही त्याला दुसरीकडून हैराण करून सोडू. आमचा एक गाजी 40-50 हजारांची फौज घेऊन इकडून निघेल. कोल्हापूर बेळगाव मार्गाने हा रामदऱ्याचा घाट उतरून दक्षिण कोकणात धावून जाईल. लेकिन हुजूर, असद खानाने अर्धवट तोंड उघडले. हा, बोलो वजीर. एवढ्या मोठ्या फौजेला तिकडे घासदाणा कसा मिळणार? रसद्याची कोण तरतूद करणार? वा, असद खान, आपली ही शंका शहनशाहच्या वजीराला शोभेल अशीच आहे. परंतु त्याचाही मनसुबा आम्ही करून ठेवला आहे. आमचा सुरतेचा सुभेदार गुजरातच्या किनाऱ्यावर रसदेनं भरलेली गलबत पाठवून देईल. गलबतांचा हा तांडा अरबी समुद्रातून मुंबई, जंजिरा, राजापूर मार्गे पणजीकडे सरकेल. पण जहापना दर्याकिनारी शिवा संभाजीने बांधलेले जलदुर्ग आणि खाड्यावरची आरमारी ठाणे आहेत. त्यांना तोंड देण्या इतपत आमचा आरमार ताकदवान नक्कीच आहे. शिवाय पोर्तुगीजांनाही आमच्या मदतीला धावण्या वाचून दुसरा चारा नाही. पातशहाची ती योजना बुड्ढ्या अनुभवी सरदारांनी ऐकली. त्यांनी माना डोलवल्या, पण जुल्फिकार कोरडे उसासे टाकू लागला. शहनशहाने त्याचे बावरे नयन पकडले. बोलो जुल्फिकार खान, काय आहे तुझा शक? खाविंद, आपला मनसुबा बुलंद आहे, पण रामदारा अगर गोव्याकडे आपल्या फौजा घुसल्या की तो संभा सरळ इकडून घाईने निघून रायगडच्या आपल्या पाषाणी बिळामध्ये पळून जाईल. त्याचं काय? पातशाह बारीकसा हसत नकाशाकडे बोट दाखवत सांगू लागला, जेव्हा इकडे गोव्याकडे आमची एक बलाढ्य फौज घुसेल तेव्हाच आमचा एक गाजी आपली दुसरी फौज घेऊन कल्याण पनवेलकडून झपाट्याने रायगडाकडे निघेल. दोन्ही फौजा इथे महाड निजामपूरच्या बाजूला एक होतील. पुऱ्या ताकदीने मिळून रायगडाकडे धाव घेतील आणि त्या काफरांच्या पत्थराच्या राजधानीला बारूद लावून त्यांना त्यांच्या नापाक तख्तासकट खाली खेचतील. पातशहाच्या त्या हुकमी काटेरी जाळपेरणीने त्याचे सर्व अंमलदार अवाक झाले. त्याची तारीफ करू लागले. तेव्हा पातशहा बोलला, इतक्यात एवढे हुरळून जाऊ नका. जाणीवपूर्वक लक्ष द्या. हे दोन्ही फौजा ठरल्या वेळेत एकत्र आल्या तरच ही योजना फत्ते होईल, नाही तो कुछ भी नहीं पाओगे. सर्व सरदार अंमलदार अत्यंत गंभीर नजरेने पातशहाच्या निर्धारी चेहऱ्याकडे पाहू लागले. तेव्हा पातशहा त्यांना म्हणाला, एकदा ह्या दोन्ही फौजा एक झाल्या की मैं और एक चाल चलूंगा. ये देखो, कोकणात ठिकाणी खाली उतरणारे खतरनाक घाट, हा बोर घाट, हा कावल्याचा, हा वरंद घाट, हा पलीकडचा आंबा घाट. जर वेळेत दोन्ही फौजा एकवटल्या तरच मी ह्या घाटातून आणखी 10,000ची फौज खाली उतरवेन. त्या सर्व मिळून संपूर्ण कोकणाला निखाऱ्यावरल्या मछलीसारख्या भाजून काढतील. पण थोडा जरी वेग कमी पडला तरी सह्याद्रीच्या ह्या घाटीमध्ये एका वेळी आमची सर्व फौज बुडेल. पूछो क्यों जहापना? आमचा जोर कमी झाल्याचा, लुळा पडल्याचा थोडासा जरी अंदाज आला तरी ह्या जंगल रानातली सारी माणसे काट्या कुराडी घेऊन बाहेर पडतील. आडवाटेत गाठून आमच्या लष्कराला खूप बदलायला तिथे औरत लोक आणि बालबच्चे मागे पुढे पाहणार नाहीत. कारण हा सारा मुलुकच त्या शिवावर आणि संभावर ही दिलो जान से मोहब्बत करतो. पातशाला पुढचे सारे निर्णय तातडीने घ्यायचे होते. दक्षिण कोकणच्या त्या फळीची सूत्रे कोणाच्या हाती द्यायची याबाबत पातशाने सर्वांना विचारले. तेव्हा सर्वांच्याच तोंडून बड्या शहजाद्यांचे मुअज्जमचे नाव पुढे झाले. मुअज्जम उंच शरीरयष्टीचा, मर्दानी सौंदर्याचा, किनाऱ्यालपण लोभस आवाजाचा होता. एक कुशाग्र बुद्धीचा वफादार शहजादा म्हणून सारे त्याच्याकडे आदराने बघायचे. त्याची उमर 45 वर्षांची होती. मुअज्जमच्या एकमुखी निवडीने पातशाह चमकला, पण तेही क्षणभरच. त्याच बैठकीत मुअज्जम बरोबर कोणाकोणाला पाठवायचे हे नक्की झाले. दुखलास खान, लतीफ शाह दखनी, तोपखान्याचा दारोगा आतिश खान अशी शहनशाहने एक नावे घेतली. त्याबरोबर ते सरदार उठून कुर्निसात करत उभे राहिले. त्यानंतर औरंगजेबाने नेक मराठा नागोजी माने म्हसवडकर असे नाव घेतले. त्याबरोबर 6 फूट उंचीचा धट्टाकट्टा नागोजी उठून उभा राहिला. नागोजीकडे पाहत औरंगजेब अभिमानाने बोलल्या,
बेटे मुअज्जम, एक ध्यानात ठेव, महाराष्ट्रात अशी काही उच्च कुलीन नेक जातीवंत प्रामाणिक मराठा घराणी आहेत जी आदिलशहाशी, निजामशहाशी असोत व आम्हा तुर्क लोकांशी असोत नेहमीच अत्यंत वफादार राहिली, ज्यांनी शिवा आणि संभासारख्या बगावतखोर जमीनदार बापलेकांना कधीच राजा मानलं नाही, अशा इमानी कुळांपैकी नागोची एक आहे. भविष्यात सुद्धा हा सच्चा आदमी पाचशाच्या मिठाला जागणार आहे. कल्याण पनवेलकडच्या आघाडीचा सेनानायक कोण हा प्रश्न पातशाहने विचारला तेव्हा ती धुरा आपल्याच हातामध्ये पडावी या अभिलाषेने जुल्फिकार खान उठून उभा राहिला. पण त्याच्या आक्रमक वारूला लगाम लावत औरंगजेब बोलला, जुल्फी बेटा, तू वयानं लहान आणि नात्यानं माझा माऊस भाऊ आहेस. मैं तुझे नाव मी तर करणार नाही चाहता, पण मला तिकडून उतरणारा योद्धा फक्त धाडसी नको, उलट्या कलेजाचाही हवा. तिकडे दुश्मनांची डोकी आणि मंदिराचे कळस तोडणारा इस्लामचा वफादार बंदा मला हवा आहे. म्हणूनच पुरी सोच के साथ मैं शहाबुद्दीन उर्फ गजीउद्दीन फिरोज जंगची निवड करतो. लेकिन जहापना त्यांना रामसेजचा एक नन्नासा किल्लाही जिंकता आला नाही. जुल्फिकार चिडून बोलला. जुल्फिकार, काही तोफा अशा असतात त्यांना जसा पेटायला उशीर लागतो तसाच बुझायलाही वेळ लागतो. उत्तर मोहिमेची सूत्री हाती घेण्याबाबत शहाबुद्दीनला तातडीने खलिता लिहिला गेला. पातशहाने जुन्नरला तळ टोकून असणाऱ्या शहाबुद्दीनला फरमावले, आपण लगेचच नाणे घाटातून खाली उतरा, फक्त कोकणचा मुलूक जाळत पुढे निघा. मुअज्जमचा आणि तुमच्या कैचीत संभा सापडलाच पाहिजे. खबरदारीनं पावले टाका. एक ध्यानात ठेवा, तो संभा म्हणतो वाहता वारा आहे, नंतर मुठीत गवसणं केवळ मुश्किल. रामदरा आणि गोवाकडे मराठ्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी मुअज्जम उर्फ शहा आलम निघणार होता. त्याची जोरकस तयारी सुरू झाली होती. त्यातच रेवदंड्याला आणि चौलला संभाजीच्या फौजेला यश मिळत असल्याची खबर येऊन पोहोचली. त्याच रात्री मुअज्जमला पातशाहने आपल्या मुक्कामी बोलावून घेतले. त्याला एक महत्वाची खबर फक्त मुअज्जमच्याच कानावर घालायची होती. तो बदमाश कापरबच्चा संभा आजकाल माझ्याशी खिलवाड करतो आहे. त्याने आमच्या शहजादा अकबरला गुप्तपणे खाली गोव्याकडे बांद्याला हलवला आहे. त्या सर्वांच्या दिलात काहीतरी काळवेरा आहे. एकदा रामदऱ्याचा घाट उतरून तू खाली गेलास की पहिली धाड बांद्यावर घाल, त्या बेवकूफ शहजाद्याला बेड्या ठोक. दुसऱ्याच दिवशी सकाळी औरंगजेबाने आपल्या खोजांना, निजी सेवकांना पाचशाही सामान सुमान गुंडाळायचा इशारा दिला. तो असद खानला बोलला, आता अधिक काळ मला औरंगाबादला डेरा घालून भागणार नाही. मला दुश्मनांच्या आणि मैदानी जंगच्या अधिक नजदीक जायला हवं. आमचा डेरा यापुढे काही दिवसांसाठी अहमदनगरला पडेल. जहापना, इतनी जल्दी? वजीरजी, खैर दोस्त हो या दुश्मन, एक गोष्ट खरी, शिवाच्या ह्या पोरानं आपल्या एक एक करामतीनं मला बुढाप्यामध्ये जवान बनवलं आहे. राजापूर खाडीतून जोराचा वारा वाहत होता. खाशात तंबूंना ओढ बसून कणात सामान हालत होते. शंभूराजांना काही केल्या झोप येत नव्हती. खंडोबल्लाळ 4 दिवसामागेच तळावर येऊन दाखल झाले होते. राजांनी त्यांना पाचारण केले. खंडोजी कणातीच्या आत येताच राजांचे लक्ष त्यांच्या उबट नाकसरीकडे आणि चमकदार डोळ्यांकडे गेले. क्षणभर त्या भिरभिर वाऱ्यातून बाळाजीपंत चिटणीसांचं आत आल्याचं त्यांना भास झाला. राजांनी खंडोजींना समोर बसायची आज्ञा केली. थोड्या इतर गोष्टी झाल्या. नंतर शंभूराजे बोलले, खंडोबा, आपण राज्याचे चिटणीस आहात. त्यात आज तारापूर, ठाणे, चौल, रेवदंडा अशा अनेक जागी किनारपट्टीवर जंग पेटला आहे. एका वेळी किती आघाड्या. अशा वेळी चिटणीस या नात्याने आपण खरं तर रायगडावरच थांबायला हवं होतं. पण महाराज, एकट्या महाराणींच्या शिरावर किती भार टाकायचा. खंडोजी, कविराज जरी तिकडे राजधानीत असते तरी आम्ही फडाची इतकी पर्वा केली नसती. मला वाटतं आपण लवकरात लवकर तिकडेच निघावं हे उत्तम. खंडोबल्लाळ तसेच मान खाली घालून बसले होते. त्यांच्या थंड्या प्रतिसादाने शंभूराजे विचलित झाल्याचे दिसले. तेव्हा खंडोबल्लाळ लगबगीने बोलले, महाराज, इकडे मी का माझ्या मनानं आलो आहे? महाराणी साहेबांनीच मला आपणाकडे पिटाळलंय. म्हणजे राणी साहेबांच्या मध्ये आपलं ग्रहमान सध्या ठीक नाही, म्हणून मी आपल्या सोबत सावलीसारखं राहावं. आपल्या लाडक्या येसुराणीच्या आठवणे राजांच्या वृत्ती प्रफुल्लित झाल्या. मंद हसत भरावल्यासारखे ते बोलले, एवढ्या मोठ्या राज्याचा कारभार अगदी स्वतःच्या सही शिक्क्यानं पाहतात महाराणी साहेब, पण आमचं थोडंसं कुठं दुखलं खुपलं तरी त्यांचा जीव गोळा होतो. शंभूराजांची हसरी मुद्रा पाहून खंडोबल्लाळांच्याही जीवात जीव आला. ते बोलले, राजे, मी तर थांबण्यात माझा थोडा स्वार्थ आहेच. मतलब आपल्या तलवारीच्या तडाख्याने मराठ्यांचा छत्रपती गोव्याची दामटी कशी करतोय हे मला माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहायचंय. शंभूराजांचे नेत्र चमकले. त्यांनी मोठ्या अभिमानाने खंडोबल्लाळांकडे ओझरती नजर टाकली.
इतर गद्दारांसोबत बाळाजी चिटणीसांचा उडवलेला तो मृत्यू, तो औंढा गावचा माळ, ती खलिताची गफलत या साऱ्या आठवणी पुन्हा दाटल्या. तसे शंभूराजांचे मन द्रवले. कातर सुरात ते बोलले, खंडोबा, बाळाजी काकांच्या दुर्दैवी हत्येनंतर आम्ही तुम्हाला चिटणीसीची वस्त्र बहाल केली. आमच्या युवराज्ञींनी तर तुम्हाला आणि निळोबांना पोटाशी धरलं, लेकरं मानलं. पण शंभूराजे बोलता बोलता थबकले. त्यांचा कंठ दाटला. आपल्या डोळ्यातले उष्ण अश्रू मोठ्या कष्टाने पुसत शंभूराजे बोलले, औंढा हा शब्द जरी आठवला तरी कट्टेरीचा घाव बसल्यासारखं काळीज कुरतडतं. खंडोबा, तो बाळाजी काकांचा घात नव्हता, केवळ एक अपघात होता. एखादी वेळच मनुष्याच्या जीवनात सैतानाच्या पावलानं चालून येते आणि सत्याचंही खोबरं करते. एकीकडे गद्दारांनी जुलमानं असं चिटणीसांना बकोटीस धरून न्यावं आणि दुर्दैवानं त्यांची खुशालाची पत्रही वेळेत आम्हाला न पावावीत ना. खंडोजी, आम्ही गुन्हेगार आहोत. चिटणीस हत्येचा गुन्हा खरा घडला तो आमच्याच हातून. राजे, यात कुणाचाच काही दोष नाही. वेळच खराब होती आणि आमचं नशीब फुटकं. खंडो बल्लाळ बोलले, राजे, घडलं ते विसरून जा. आपण आमच्यासाठी काय नाही केलं. चिटणीसी दिलीत, पोटाशी धरलं. खंडोजी, कधी कधी वाटतं बाळाजी काकांच्या हाकनाक हत्येचं आमच्याकडून पाप क्षालन घडावं. म्हणूनच या मोहिमेवर निघण्यापूर्वी आम्ही रायगडच्या किल्लेदाराला एक हुकूम दिला आहे. जिथं आमच्या बाबांचा दुःखांत झाला त्या औंड्याच्या माळाजवळ शिवालय बांधायचा नव्हे, होय, तिथल्या महेशाच्या पिंडीवर नित्य पडणारी जलाभिषेकाची संततधारा म्हणजेच बाळाजी काकांना आम्ही वाहिलेली आमच्या आसवांची फुलं असतील. खंडोबाळ झटकन उठले. त्यांनी पटकन शंभूराजांचे पाय धरले. ते बोलले, महाराज, राज्यसेवेत असे कैक सरदार आणि सैनिक कामास येतात. त्यांचे कोण आठवण ठेवतो, पण ज्या पद्धतीनं आपण आमच्या बाबांच्या आठवणी आपल्या काळजामध्ये जपून ठेवल्या आहेत त्यावरून आपल्या विशाल हृदयाची, आमच्या बद्दलच्या वात्सल्याची कल्पना येते. शंभूराजे एक सुस्करा सोडत बोलले, त्या परमेश्वराचा खेळ अगाध आहे. खंडो, मनुष्य असा मनुष्यात का गुंतून जातो? देव आणि दैव तरी गुंतावळीचा खेळ का खेळतं? ही सारी कोडीच अगाध आहेत. हे उद्गार काढताना शंभूराजांच्या डोळ्यासमोर अहमदनगरच्या किल्ल्याची प्रचंड तटबंदी उभी राहिली. गेली 3 वर्षे त्या बंदिवास भोगणाऱ्या दुर्गादेवींची आणि रानवाकांची मूर्ती डोळ्यापुढे उभी राहिली. पायात वाळे बांधलेली एवढीशी छपुकली कमळजा नेत्रापुढे नाचू लागली. शंभूराजे ओघातच सांगू लागले, अजूनही चिटणीस काका आमच्यातून निघून गेल्यासारखं आम्हाला नाही वाटत. खंडोबा, कोंडाजींच्या बलिदानानंतरचा प्रसंग सांगतो तुम्हाला. जंजिऱ्या समोरच्या खाडीच्या काठाने एकदा आम्ही प्रातःकाळी फिरत होतो. तेव्हा भला सकाळी तिथं चिटपाखरूही नव्हतं. मात्र अचानक दूरवर एक उंच पातळ बांध्याचा पासष्टीतला एक देखना लिंबाच्या कांतीचा इसम दिसला आम्हाला. अगदी हुबेहुब चिटणीस काकांसारखाच. आम्ही त्यांना हाक मारत पाण्याच्या लोटात भिजणाऱ्या त्या काळ्या खडकावर जाऊन पोहोचलो तर तिथे आपणास कोणीच नव्हतं. एका बाजूला खळखळता दर्या आणि दुसरीकडे राजापूरची उभी चढण. अचानक कुठे जावा तो इसम, दर्यात की डोंगरात? तो भासच असावा. नाही खंडोजी, ह्या भासाभासांच्या पोटातही कुठेतरी सत्यांशाचे तुकडे असतात. आम्हाला वाटतं बाळाजी आऊजींचं बालपण जंजिऱ्याच्याच किल्ल्यावर गेलं होतं. त्यामुळेच मी आज असतो तर राजे तुमच्या मदतीस धावलो असतो. असंच काही आम्हाला ऐकवायचं नव्हतं ना त्या भासमूर्तीला. बराच उशीर गोष्टी चालल्या होत्या. दुसऱ्या दिवशी लवकर उठायचे होते. तंबूच्या तोंडाशी इमानी रायप्पा बसून होता. त्याने अनेकदा चुळबुळ केली. शेवटी राज, किच्च जागाल, घ्या की थोडा इसावा, तो धाडस करून बोलला. खंडोजींना निरोप देताना राजे म्हणाले, खंडोजी, मग कधीच निघतोस रायगडाकडं? खंडोबालाने हात जोडले. ते बोलले, राजे, तुमच्या सोबत जंजिऱ्याला भिडायचं आमच्या बाबांच्या नशिबात नव्हतं. निदान मला तरी येऊ दे की आपल्या संगे गोव्याच्या मोहिमेवर. आता अधिक वेळ गुजारण्यात काय मतलब राजन? तो व्हायसरॉय नुसताच चालाक आणि चतुर नाही तर तो तितकाच कपटी आणि गद्दार असल्याचंही सिद्ध झालं आहे. आता अजिबात थांबू नका. कोणत्या ना कोणत्या कारणाने त्या फिरंग्याला युद्धात खेचायलाच हवं. दुर्गादास राठोड आग्रहाने बोलले. राजापूर जवळच्या डोंगराजवळ शंभूराजांचे डेरे दांडे उभारले गेले होते. खाशा डेऱ्यामध्ये आज महत्वाची मसलत चालली होती. शंभूराजांच्या समोर कवी कलश, दुर्गादास राठोड, शहजादा अकबर, सरदार येसाजी कंक सभोवार बसले होते. डेरेच्या कणात खिडकीतून खाली उताराच्या अंगाला राजापूरची खाडी होती. तिथले चमचमते पाणी आणि वाऱ्यावर हेलकावे खाणारे नारळी पोपळीची झाडे दिसत होती. शंभूराजे सत्तरीकडे झुकलेल्या सरदार येसाजी कंकाकडे एकटक नजरेने पाहत होते. येसाजी बाबांच्या डोक्यावरची पिळदार पगडी, अंगातला जरीचा सैलसर अंगरका आणि कमरेचा पांढरा शुभ्र जामा असा दिमागदार वेशामध्ये त्यांची वृद्ध मूर्ती खुलून दिसत होती. त्यांच्याच पलीकडे दिसायला खूप देखणा आणि कुर्रेबाज असा एक नवयुवक बसला होता. 25शीतला तो तरुण कृष्णाजी येसाजी बाबांचा लाडका पुत्र होता.
राजे म्हणाले, येसाजी मामा, आपण मराठा पायदळाचे सेनापती आहात. या मोहिमेत एक मोठी जोखीम आम्ही तुमच्यावर सोपवणार आहोत. राजे, आपण आणखीत उडी टाका म्हणला तरी हा म्हातारा मागं पुढे बघणार नाही. खूप भरवसा आहे मामा तुमचा. आमच्या आबासाहेबांसोबत आपण आग्रा शहरीही पाहिलेत. कर्नाटककडे आबासाहेबांनी आम्हाला नेले नाही. आपण मात्र त्या मोहिमेत एक बिनीचे सरदार होता. बाळराजे, काल कोंडाजी सारखा वीर आगीत जळून खाक झालाच की तुमच्यासाठी. आज हा शिवबाचा येसाजी हे म्हातारं हाड सुदेक तुमच्यासाठी जळून खाक व्हायला तयार आहे. गोव्यावर कराव्याच्या आक्रमणाचाच मुद्दा बैठकीमध्ये आला होता. तिथल्या खाड्या, बंदरे, पोर्तुगीज किल्ले, तटबंद्या, जागोजागचे मोठे चर्च आणि त्यांचे संरक्षण करणारी फिरंगी पथके, पणजीचा गोलाकार बुरुज, बळकट वेशी, ह्या साऱ्या मुद्द्यांवर खूप तपशीलवार चर्चा झाली. कौंड साहेबांमुळे शंभूराजे कमालीचे दुखावले होते. ते बोलले, ह्या फिरंगी कमालीचा स्वार्थी, घातकी आणि नाटके आहे. एकीकडे आम्हाला पुत्ररत्न झालं म्हणून रायगडकडे अभिनंदनाचा खलिता आणि बाळासाठी हिरामानकांचा करदोडा बिंदल्या पाठवतो आणि नारव्यात तीर्थासाठी आम्ही कमी फौजनीशी येणार तेव्हा आम्हाला जिवंत पकडून पाचशाकडे पेश करण्याचे धाडस मनसुपेही रचतो नव्हे तशी धडपडही करतो. सांगा काय करायचं याचं? हमला, गोव्यावर हमला, दुसरं तरी काय? येसाजी कंक गरजले. उगा औरंगेच्या फौजा गोव्याच्या किनारे आल्या तर हा बेडकासारखी टुनकन उडी मारून प्रथम तिकडे जाणारच. या भामट्याने आमच्याशी सख्य असल्याच्या वरून कितीही देखावा करू देत. उलट ह्या पोर्तुगीजांनी पाचशाची एक अत्यंत गुप्त लेखीटाकी करार केला आहे. राजांनी सांगून टाकले. काय सांगता राजे? सर्वांनी चक्रावून विचारले. कविराज, कुठे आहे तो कागद? कलशांनी एक टिपण सादर केली. गुप्तहेरांनी पोर्तुगीजांनी पाचशाच्या दरम्यान झालेल्या कराराची कलमेच नकलून आणली होती. त्यानुसार मराठ्यांचा कोकणातला जितका मुलूक पाचशा वा पोर्तुगीजांकडून जिंकला जाईल तो सारा पोर्तुगीजांनाच दिला जाणार होता. त्या बदली पणजीजवळ मोगलांना एक नाविक तळ उभारायची परवानगी पोर्तुगीजांनी द्यायची होती. व्हायसरॉयची सारी असलियत उघडी पडली होती. शंभूराजे निर्धारानं बोलले, हा सोयरा औरंगाबादकडे जाऊन पोचण्याआधीच त्याला लुळा पांगळा बनवायला हवा. मग आता थांबायचं कशाला? चला गोव्यावर हमला का? गोव्यावर हमला. राजांचे सारेच सहकारी उद्घोष करू लागले. बैठकीतून जणू कुचाच्या नगाराचे आवाजच घुमू लागले. मात्र शंभूराजे कमालीच्या तणावाखाली दिसले. ते बोलले, पोर्तुगीजांच्या पणजीच्या तटबंदीवरच्या अव्वल तोफा, त्यांच्या कवायती फौजा, उंची बारूद आणि मुख्यतः त्या खाड्यातून लिलया वावरणाऱ्या युद्धनौका लक्षात घेता त्यांच्यावर सरळ हमला करणं धाडसाचं ठरेल. पण बघू, काढू काहीतरी मार्ग. त्या रात्री राजांनी मुंबईकर इंग्रजांना तातडीने खलिता लिहिला. दक्षिणेत जिंजीला त्यांना व्यापाराचा परवाना हवा होता. ती मागणी घेऊन इंग्रजांनी रायगडकडे अनेकदा खेटे घातले होते. शंभूराजे बोलले, कविराज, इंग्रजांना हवा असलेला जिंजीजवळचा व्यापारचा परवाना उद्याच्या उद्या त्यांना माझगावच्या वखारेकडे पाठवून द्या. एकावेळी सारेच टोपीकर अंगावर घेणे शहाणपणाचं ठरणार नाही. रात्री कवी कलश, खंडोबल्लाळ आणि येसाजी कंक राजापूरच्या खाडी किनाऱ्याने फेरफटका मारत होते. आत फुटणाऱ्या लाटांचे प्रतिध्वनी कानावर आदळत होते. शंभूराजे आपल्या मनातली रुखरुख व्यक्त करीत बोलले, येसाजी काका, गोव्यात येऊन स्थिरावून पोर्तुगीजांना 100 वर्ष झाली आहेत. या गोष्टी डोळ्याआड नकोत करायला. त्यांच्या तोफांची आणि गलबतांची ताकद मोठीच आहे. दर्याच्या त्या पाण्यावर आमच्या घोड्यांचे पाय कसे चालणार? बोलता बोलता पुळणीतल्या वाळूत शंभूराजांच्या मोजड्या रुतल्या. ते थांबले. हर्षभरीत होऊन विचारू लागले, येसाजी, कविराज, खंडू, काही युक्ती करून त्या फिरंग्यालाच आम्ही आमच्या घोड्यांच्या टापांच्या टप्प्यामध्ये ओढलं तर? पणजी बंदरातल्या फिरंगी शराबत खाण्यामधून लोकांची वर्दळ असायची. किनाऱ्यावर नांगरलेल्या जहाजातील खलाशी, देशोदेशींचे मुसाफिर, सौदागर, भामटे, चाचे अशा नाना जातींची नुसती गर्दी उसळायची. त्या 2-3 दिवसात काही अपरिचित माणसे तेथून वावरत होती. त्यांच्या चित्रविचित्र पोशाखावरून काही अंदाज येत नव्हता. गाऱ्या डोळ्यांचे कोकणी म्हणावे तर त्यांच्या लांबसर काळसर टोकदार दाढ्या अफगाणांसारख्या होत्या. गोऱ्या चिट्ट्या रंगावर अंदाज बांधावा तर फिरंगी दिसत होते. पण त्यांच्या विचित्र राहण्या वागण्यापेक्षा त्यांच्या दबक्या आवाजातील कुजबूज महत्वाची होती. मद्याचे चषक रिते करता करता ते एक दुसऱ्याला हळूच सांगत, संभाने फोंड्याच्या किल्ल्यावर 4-5 कोटींचा बहुत बडा खजिना आणून ठेवला आहे. बारोदाचा मोठा साठा आहे. काही दिवसांनी त्याच्या फौजाही येणार. 2-3 दिवसातच त्या गुप्त चर्चेला बरेच पाय फुटले. फिरंगी जासूद अशा सार्वजनिक रहदारीच्या जागेवर बित्त बातम्या काढण्यासाठी वासावरच असायचे. त्यांनी तत्काळ ही खबर व्हायसरॉयच्या कानापर्यंत पोहोचवली. ज्या 2 जासुदांमार्फत त्यांच्याकडे ही बातमी पोचली होती त्यांची खबर कधीच खोटी ठरली नव्हती. व्हायसरॉय उद्गारला, त्या शिवाच्या पोराला पहिल्यापासूनच गोव्यामध्ये खूप रस आहे. इकडे अंजदीव बेटावर काही दिवसामागे दगड चुना घेऊन तो आला होता.
त्याला तिथे किल्लेही बांधायचा होता. व्हायसरॉयने सावध पावले टाकायचा विचार केला. जासूसांच्या दुसऱ्या गटाकडूनही त्या बातमीची खातरजमा करून घेतली. काउंट साहेबांनी फोंड्याच्या किल्ल्याकडेही गुप्तचर तातडीने पाठवले. तिथे मराठा शिबंदी अगदीच तुटपुंजी आहे, मात्र तिकडे काहीतरी गडबड आहे खास, अशी खबर त्यांना मिळाली. तसा काउंट मधला उत्साही वीर विजयाच्या धुंदीने नाचू लागला. 2 महिन्यांमागे नार्व्याच्या नदीतून थोडक्यात सुटला होतास काय, आता बघतो, असे व्हायसरॉय स्वतःशीच बोलू लागला. नाहीतरी लवकरच औरंगजेबाच्या फौजा इकडे पोहोचणार असल्याच्या बातम्या होत्याच. याआधी किल्लाही जिंकू आणि खजिनाही पळवू. आबाळातल्या देवाने मदत केली तर कोकणावर धाडस करून आपणच हल्ला चढवू. वर 5च्या कडूनही बक्षिसी आणि गौरव. जिंकलेला मुलूक पहिला कब्जात घेऊ. औरंगजेबाला नाविक तळासाठी जागा द्यायचा मुद्दा पुढे ढकलू. व्हायसरॉयच्या अंगातला उत्साह वारून नुसता बेचैनीने थैथय नाचू लागला. व्हायसरॉयने आपल्या सहकाऱ्यांशी सल्लामसलत केली. काउंट साहेबांच्या मदतीला गोव्यातले अनेक पादरी आणि कॅप्टन दिओगो कौजिरासारखे सहकारी धावले. अखेरीस व्हायसरॉयने 3000चे पायदळ जमा केले. यामध्ये साष्टी महालातले 2000 इतदेशीय कानडी होते. ऑक्टोबर 1683च्या अखेरीस एका भल्या सकाळी सैन्य पणजी बाहेर पडू लागले. त्यांचे नेतृत्व स्वतः काउंट साहेब करत होता. लांब पल्ल्याच्या 3 प्रचंड तोफांना उडता उडता बैल गायकुतीला आले होते. हातामध्ये बंदुका आणि तलवारी तुलत 1-2-1-2च्या तालावर लष्कर पुढे चालले होते. फौज भल्या सकाळी मांडवी नदीच्या एका उपप्रवाहाकाठी पोचली. पायाखालची भुसभुशीत माती आणि वाळूमध्ये शिपायांच्या चपला रुतत होत्या. बऱ्याच वर्षांच्या अंतराने गोव्याच्या परिसरात एक मोठ्या झुंजीचा प्रारंभ होणार होता. त्यामुळे आजूबाजूच्या अनेक टेकड्यांवर, झाडांवर, चर्चच्या शिखरांवर बग्यांनी एक गर्दी केली होती. जसे दुर्भाट बंदर जवळ येऊ लागले तसे व्हायसरॉयचे सहकारी कच खाऊ लागले. त्याचा सचिव काळजीच्या सुरात बोलला, सर, दुर्भाट बंदर टाळलं तर बरं होईल का? तिथे मराठ्यांचा कडवा सुभेदार दुलबा नाईक आपल्या पथकासह कायमचा तळ ठोकून बसला आहे. चला तर खरं, उत्साहाने व्हायसरॉय बोलला. एकदाची दुर्भाट बंदराजवळ फौज पोहोचली तेव्हा बग्यासह सर्वांनी श्वास रोखले. लवकरच दोन्ही दलात धुमचक्री माजणारा म्हणून सारेजण डोळे फाडून समोर पाहू लागले. पण नंगी तलवार घेऊन आडवा येण्याऐवजी दुलबा जत्रेत नाचणाऱ्या पोरासारखा फेटा उडवत आला. त्याने व्हायसरॉय साहेबाला कडकडून मिठी मारली. काउंट साहेबांनीही त्याचे गालगुच्चे घेतले. दुलबाचा फिरंग्यानं फितूर झाला होता. त्यामुळे पुढे जाऊन फोंड्याची तटबंदी सहज चावून गिळून टाकू अशा आत्मविश्वासाने व्हायसरॉयचा घोडा पुढे हाकत होता. दिवसा आपण कोठे आणि कशासाठी जात आहोत याचा थांगपत्ता व्हायसरॉयने कोणाला लागू दिला नाही. मात्र रात्री फौजा फोंड्याच्या किल्ल्यापाशी पोहोचला. तिथल्या बोचऱ्या थंडीने किल्ल्यातल्या त्या मुठभर मराठ्यांना आणि बाहेरच्या फिरंग्यांनाही गारठून टाकले होते. मध्यरात्र उठून गेली तरी पोर्तुगीजांच्या बंदुकीतून गोळी काही उडाल्या नव्हत्या. मात्र त्याआधी आभाळातून ढग गळू लागले. उधळलेली गोळी दौडत दौडत समोरून धावत यावी तसा धो धो कोसळणारा पाऊस जोर धरू लागला. त्याने ताडांना, माडांना आणि उभ्या फिरंगी लष्करालाही अक्षरशः झोडपून काढले. एकदा तटबंदीजवळ पोहोचल्यावर माघार घेण्यातही शहाणपण नव्हते. उभ्या पावसात व्हायसरॉयचा डगला भिजून चिंब झाला होता. त्याच्यावर छत्री धरण्याचा प्रयत्न करणाऱ्या खिदमतगारांनाही त्याने दूर पिटाळले होते. कोसळत्या पावसाचा आणि किरण अंधाराचा व्हायसरॉयने फायदा उठवला. त्याने तोफा वाहणाऱ्या बैलांची तोंडे वळवली. रात्रीच्याच त्या 3 अजरस्त्र तोफा किल्ल्यासमोरच्या उंच टेकडीवर चढवल्या. ती दरड चढताना बैल चिखलात कोसळले. काही बैलांचे पाय मोडले. सैनिकांची तर दमछाक झाली. परंतु कशाहीचीही पर्वा न करता पेटलेल्या काउंट साहेबांनी मोक्याच्या जागेवर तोफा चढवल्या. ही जागा अशी अचूक होती की तेथून सरळ किल्ल्यावर मारा करणे शक्य होते. दबक्या आवाजात व्हायसरॉय आपल्या सहकाऱ्यांना बोलला, झोपेच्या गुंगीत दिसतात मराठे, चला त्यांना तसेच तिथेच गाडू. अर्ध्या रात्रीच फिरंग्यांच्या तोफा धुडुमधाम करू लागल्या. तसा फिरंगी लष्करात जल्लोष उडाला. काही क्षण समोरच्या किल्ल्याची भिंत थरारली. थोड्याच वेळात समोरच्या बुरुजांवरही मराठे धाम धुडुमधाम असे प्रत्युत्तर देऊ लागले. तोफांना तोफा आणि गोळ्यांना गोळा भिडल्या. पावसाच्या तिपरगाईवर आगीचा खेळ सुरू झाला. तोफातून उसळणारी, जिवल्या टाकणारी आग, तिच्या भोवतीच्या ठिणग्यांनी साज, लाल मातीचे लगदे आणि त्यातच खाली कोसळणारे जलबिंदू, हे सारे दृश्य खूपच और होते. मात्र दुसरी मात्र मराठ्यांसाठी इतकी भाग्यशाली नव्हती. फिरंगी तोफांचा तडाखा खूपच जहरीला होता. त्यांनी मराठ्यांच्या बुरुजांच्या तोफा निकामी केल्याच पण मराठ्यांवर अधिक दुर्दैव ओढवले. बुरुजाच्या वरचा भाग पावसाने भारला. भिंत खचली आणि एक प्रचंड तोफ जागेवरून खाली गडाडली. डोंगरावरून गोलटत येणाऱ्या शिळेसारखी ती तटावरून खाली धाडकन कोसळली. त्यातच किल्ल्यावरील मराठ्यांचा एक चौकी वजा गडीही खाली ढासळली.
पोर्तुगीजांच्या तंबूत उत्साहाचे वातावरण पसरले, परंतु तटबंदीची भिंत आरूनही मराठे मागे सरेनात, किल्ला पडेना. व्हाईसरॉय काउंटसाहेब खूपच नाउमेद झाले. कालपासून त्यांचा डगला पावसात 3 वेळा भिजला होता आणि अंगावरच वाळला होता. फोंड्याच्या किल्ल्यावर अखंड 3 दिवस एकसारखी गोळागोळी सुरू होती, परंतु किल्ल्याचे दरवाजे उघडत नव्हते. त्यामुळे चिडलेल्या काउंटसाहेबांनी दुलबा नाईकची गचोरी पकडली. त्याला हिसका देत विचारले, बोल दुलबा पागल, किल्ल्यात मराठी आहेत तरी किती? सरकार, माझ्या माहितीप्रमाणे आत फक्त 10-12 बेडा होता. दुलबा नाईक जीभ चावत पुढे बोलला. पण गेले 3 दिवस त्यांनी गोळागोळी कशी चालू ठेवली तेच कळेना. त्या कलुषा कबजीनं आणि संभाजीनं काय भुताटकी केली कोणास ठाव. भुताटकीने नव्हे रे दुलबा, त्या संभाने योजनापूर्वक कोणा रगेल मर्दान्या मराठी फौजेस मुद्दाम आणून आत लपवून ठेवलेलं दिसतंय. नाहीतर ह्या मातीच्या ढिगाऱ्यांना इतकं बळ कसं प्राप्त होईल? पुन्हा एकदा काउंट दी अल्वेरने हिम्मत बांधली. अंधारामधूनच त्याने टेकडीवरच्या तोफा पुन्हा खाली उतरवल्या. किल्ल्याच्या अगदी समोरून बुरुज डागायला सुरुवात केली. त्यामुळे समोरच्या माचीवरच्या अर्धवर्तुळाकार बुरुजाला भगदाडे पडली. काउंट साहेबांनी अंदाज घेण्यासाठी मुद्दाम बराच वेळ मारा बंद ठेवला. आपले गंधक चिलखाने डागाळलेले हात डगल्याला पुसत तो बराच वेळ तेथेच खडा होता. पण आतून काहीच हालचाल दिसेना. तसे पोर्तुगीजांना अवसान चढले. ते आनंदाने नाचू लागले. किल्ल्याच्या तटाला लागूनच एक भला दांडगा खंदक होता. पोर्तुगीजांचे कामाटी पुढे सरसावले. त्यांनी खंदकामध्ये दगड, गोटे, केर, कचरा आणि माती मुरुम टाकून खंदक बुजवायला सुरुवात केली. बघता बघता खंदकातून ही वाट तयार झाली. चेव आलेले फिरंगी पुढे सरसावले. तरीही आतून काहीच प्रतिसाद दिसेना. तसे ते तटाच्या आत उड्या ठोकण्यासाठी ते शिड्यांवरून माकडांसारखे सरसर वर चढू लागले. इतक्यात आतून हर हर महादेवची जोर कसं डरकाळी ऐकू आली. आपल्या हातातली दुधारी तलवार हवेत नाचवत आत लपलेल्या येसाजी कंकाने डहाण्या वाघासारखी पुढे धाव घेतली. म्हाताऱ्या येसाजीच्या अंगात कमालीचे बळ प्राप्त झाले होते. येसाजीने शिड्या चढून पाहणाऱ्या फिरंग्यांना सपासप काढायला सुरुवात केली. त्यांच्या तरणा बांड पोर कृष्णाजी तटावरच्या शिड्या मागे फेकू लागला. तसे भयंकर घाबरलेले फिरंगी बाजूच्या खंदकामध्ये कोसळू लागले, उड्या घेऊ लागले. किल्ल्याच्या पोटात 600 मराठ्या नंग्या तलवारी घेऊन उभे ठाकले होते. बाहेरच्या झाडा झुडपात दडलेल्या 200 मराठ्यांचे हात लढाईसाठी नुसते शिवशिवत होते. आतून आणि बाहेरून जोरकस मारा सुरू झाला. फोंड्याचा किल्ला हस्तगत करण्यासाठी पोर्तुगीजांनी जंग पछाडले. सलग 5 दिवस तोफांची सरबत्ती झाली. गडाला 3 बगदाडे पडले, परंतु मराठी काही पोर्तुगीजांना आत सरकू देईनात. त्यातच झिरझिर पावसाची पिरपिर थांबली नव्हती. खूप मोठ्याने कोसळून ती लढाईही थांबवत नव्हता. फिरंग्यांना दिलासाही देत नव्हता. पावसाच्या चिकचिकीने आणि मराठ्यांच्या कडव्या प्रतिकाराने व्हाईसरॉयला अगदी मेटाकुटीला आणले होते. दुलबा नाईक साहेबाची समजूत काढत बोलला, सरकार, खूप लढलात, आता माघार घेतलेली बरी. 7 समुद्र पार करून पोर्तुगालहून आम्ही इकडे आलो कशासाठी? ह्या किरकोळ मरकट्ट्याकडून मार खाण्यासाठी? व्हाईसरॉय मागे हटायला तयार नव्हता. माघारीची ती नामुष्की आता त्याला परवडणार नव्हती. एके दिवशी 7-8 फिरंग्यांचे एक 72 टोळके सपासप तलवारी चालवत एका बगदाडातून आत घुसले. त्यांच्या घुसखोरीच्या तडाख्यामध्ये समोरचे मराठा पथक दुबळे पडले. ते दृश्य पलीकडच्या तटावर उभ्या ठरलेल्या कृष्णाजी कंकाने पाहिले. मात्र त्याच्या अंगातले रक्त पेटले. त्याच बेहोशीत त्याने भिंतडावरून खाली उडी ठोकली. तेव्हा अचानक त्याचा पाय मुरगळून त्यातून असंख्य कळा वेदना सुटल्या. पण अंगात ठासून भरलेला युद्धज्वर त्याला स्वस्थ बसू देईना. मुरगळलेला पाय ओढत तो तसाच तरसासारखा पुढे झेपावला. फिरंग्यांच्या गर्दीत घुसून दांडपट्ट्यासारखी आपली तलवार घर फिरवू लागला. लढून तोंडाला फेस सुटला तरी तो बहाद्दर मागे हटेना. त्याच्या पाठीवर आणि पोटावर फिरंगी शस्त्रास्त्रे घाव पडू लागले. तशा कृष्णाजीच्या सर्वांगातून रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या. त्याने 10-12 फिरंगी लोळवले, परंतु बगदाडातून आत धावणारी फिरंगी सैनिकांची माळ काही संपत नव्हती. कृष्णाजीवर पडलेली ती झडप येसाजी बाबांनी पाहिली. तशी त्यांनी बाळा अशी गर्जना देत पुढे धूम ठोकली. तो फिरंग्यांचा वचपा काढण्यासाठी जीवावर उदार होऊन पुढे सरकले. तेव्हा 100 मराठ्यांचे एक पथक ही त्या बापलेखांच्या मदतीला धावले. जोरदार धुमश्चक्री माजली. मराठ्यांच्या तडाख्याने गांगारलेले फिरंगी तेथून काढता पाय घेऊ लागले. येसाजी मामा आणि त्यांच्या बहादर साथीदारांनी फिरंग्यांना मारत जोडत तडाखे देत खंदकाबाहेर पळवून लावले. असंख्य जखमांनी घायाळ झालेले कृष्णाजी खाली कोसळला होता. सर्वांगात रक्ताचे उमाळे फुटल्याने त्याचा अंगरखा भिजून चिंब झाला होता. मराठ्यांनी पालखी आणली. बेहोश कृष्णाजीला मागच्या डेऱ्याकडे पळवले. अनेक वैद्य त्याच्या अंगाला वनौषधीचा लेप लावत होते, परंतु घाव वर्मी लागलेले, अंगातून झिरपणारे रक्त काही केल्या थांबत नव्हते. आपल्या पोराची ती अवस्था पाहून येसाजीचे काळीज तुटत होते. ते
ते पालखीत वनवे होऊन आपल्या पुत्राच्या मुखावरून मायेने बोटे फिरवत होते, धीर देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र मगाच्या त्या धुमचक्रीत येसाजीची पोटरी तुटली होती. त्यातून बळबळणारे रक्त सेवकांनी पाहिले, पण त्यांना त्याची जाणीव नव्हती. सेवकांनी त्यांचाही पाय बांधला. कृष्णाजीचा रक्तस्राव न थांबल्याने त्याला पाठीमागे बांध्याला पाठवायचे ठरले. येसाजींची समजूत काढत मानाजी मोरे बोलला, बाबा, आपण आपल्या लेकराकडे बघा, पालखी संघ मागे जा, लढाईचं आम्ही बघून घेऊ. असं कसं पोरा, फिरंग्याची आतडी कोथळा बाहेर काढायची वचन दिलं मी या शंभूरायाला, म्या कसा फिरू रणातून माघारी. दुसरा दिवस उजाडला. सकाळी रणमैदान थोडे ढिले होते. शेपटी भाजलेल्या कोल्ह्यासारखा व्हाईसराव काउंट साहेब अपमानाने जागच्या जागी थै थै नाचत होता. आज निकराची झुंज देऊन किल्ला जमीनदोस्त करायचा त्याने चंग बांधला होता. त्यासाठी तटाबाहेर पोर्तुगीजांनी अनेक उंच शिड्या गोळा केल्या होत्या. कमरेला दोर सामान बांधून फिरंगी फौजी सज्ज झाले होते. पुढच्या बहादुरीच्या निर्धाराने ते टकरीच्या मेंढ्यासारखे जागेवरच थैथे नाचत होते. तितक्यात नदीकडेच्या अंगेला नारळ पोपळीची उंच भागातून तुफान घुसल्यासारखे झाले. तिकडून हर हर महादेव, शिवाजी महाराज की जय अशा जोरकस रणगर्जनांचे आवाज उमटले. त्याबरोबर किल्ल्यावरचा मराठा पथकात आणि तटाखाली उभ्या टाकलेल्या फिरंग्यांच्या फौजेत एकच हल्लकल्लोळ माजला. आले आले संभाजीराजे आले, राजे आले, राजे आले. हातातल्या तलवारी झेंड्यासारखे हवेत उंचावत मराठे तार स्वरात ओरडू लागले. बघता बघता शंभूराजांची फौज किल्ल्याजवळ भिडली. त्या केवळ वार्तेनेच फिरंग्यांनी हापकी खाल्ली. चला पुढे व्हा, व्हाईसरॉय काउंट साहेब जोराने ओरडू लागला. परंतु फिरंगी फौजांची अवस्था पावसात भिजून गारटलेल्या शेळ्या मेंढ्यासारखी झाली होती. शंभूराजांच्या आगमनाने प्रत्येक मराठी सैनिकांच्या अंगाअंगात वादळाचा चीव आला होता. त्यातच राजांचा घोडा किल्ल्याच्या दरवाजापाशी येऊन पोचला. त्याची बेडरपणे तटाभोवती आपल्या पांढरा शुभ्र अश्व नाचवला. त्यांच्या घोड्याच्या पाठोपाठ जवान खड्डोबलांचा घोडाही दुडक्या चालीने उड्या घेत होता. थोड्याच वेळात शंभूराजांनी लढाईचा अंदाज घेतला. त्यांनी आपल्या सोबत आणलेल्या 800 घोडेस्वारांपैकी 600 घोडेस्वार किल्ल्याच्या चारी बाजूंना पेरले. काउंट साहेबांनी अट्टहासाने आपल्या सैनिकांना बंदूक चालवायला भाग पाडले. परंतु रणमदाने धुंद झालेल्या मराठ्यांची घोडी फिरंग्याच्या बंदुकांना दाद देईनात. मराठ्यांचा वाढता जोर पाहून एक फिरंगी कॅप्टन व्हाईसरॉयच्या कानाशी लागला. सर, झटकन माघारी फिरूया, नाहीतर आपल्या पाठीवरच्या नदीमध्ये संभाजीची घोडी उतरतील, मग मधल्यामध्ये आम्ही चिरडून मरू. द पाथ ऑफ रिट्रीट विल बी कम्प्लिटली लॉस्ट. व्हाईसरॉयने हिंमत हारली नव्हती, पण त्याचे सर्व सैनिक मनाने खचलेले. त्याचे दैव फिरलेले डोळ्यातले अश्रू आवरत आपल्या दाटून आलेल्या कंठाने त्याने माघारीचा हुकूम सोडला. त्याबरोबर गेले 10 दिवस पावसाच्या माऱ्याने आणि मराठ्यांच्या जोराने जर्जर झालेले फिरंगी जीव घेऊन पाठीमागे धावू लागले. फिरंगांची उरली सुरली फौज कशीबशी दुसऱ्या दिवशी दुर्भाटच्या खाडीजवळ पोहोचली. समोरच्या टेकडीवर मराठ्यांचे एक पथक दबा धरून बसले होते. अपमानित काउंट साहेबाला पुन्हा एकदा वीरश्रीचा झटका आला. टेकडीवरच्या मराठा पथकाचा खात्मा करा असा हुकूम त्याने आपल्या सैनिकांना दिला. तेव्हा शिकस्त खाल्ल्याचा बहाणा करीत मराठा पथक माघारी वळले. त्यांनी फिरंग्यांच्या हल्ल्याला टप्प्यात येऊ दिले आणि पुन्हा एकदा पुढे धाव घेतली. फिरंगी बंदुकीचा मारा करू लागले. तेव्हा मराठ्यांनी आपल्या छताडाजवळचा रुंद ढालीचा आडोसा धरत तर कधी घोड्यांच्या आडोशाने बंदुक्यांच्या गोळ्या चुकवत आपली धाव चालूच ठेवली. थोड्याच वेळात घोड्यांच्या टापाखाली फिरंगी चिरडले जाऊ लागले. लढाई गमावली तरी व्हाईसरॉयची रग निवली नव्हती. एका मराठ्याने पुढे धाव घेऊन आपल्या धारदार जमड्याचा घाव काउंट साहेबावर घातला. तसे जमदाड्याचे तीक्ष्ण तिखट पाते साहेबांच्या चामडी कोटावरून खाली सटकले. मात्र ते तीक्ष्ण टोक व्हाईसरॉयच्या बरगडीत घुसलेच. असा एकदा नव्हे 2 वेळा काउंट साहेब केवळ नशिबानेच बचावला होता. उरलेल्या 100-125 फिरंग्याने आपला जीव वाचवण्यासाठी मांडवी नदीच्या पात्रात उड्या ठोकल्या. ज्यांना पोहायला जमत नव्हते ते बुडून मेले. अनेक पोहणारे भीतीने गाळात रुतले, चिखलात लडबडले. अगदी शेवटच्या क्षणी उरल्या सुरल्या सैनिकांना काउंट साहेबांनी अक्षरशः काठीने झोडपले. त्यांना माघारी रणामध्ये लोटण्याचा व्यर्थ प्रयत्न करू पाहिला. मात्र लढाई हातची निसटली होती. तांबूसलाल वर्णाचा व्हाईसरॉय काउंट चिलखत मातीने माखून गेला होता. दुःखाने जडावलेल्या त्याच्या पापण्या मिटत नव्हत्या. व्हाईसरॉयच्या 3000 पायदळाचा संभाजीराजांनी अक्षरशः चुरा केला होता. भरलेली मांडवी नदी साक्षीला होती. अवघ्या 10 दिवसांपूर्वी संभाजीराजांनी फोंड्यावर पोर्तुगीजांना धूळ चारली होती. त्या ओल्या जखमा अद्याप सुकल्या नव्हत्या. खुद्द व्हाईसरॉय अल्वेरच्या बरगडीजवळच्या जखमी पूर्ण वाळली नव्हती. तथापि काही घडलेच नाही. पोर्तुगीज सत्ता अबाधित आहे, अजिंक्य आहे हे दाखवण्याचा तो केविलवाना प्रयत्न करत होता. त्यासाठीच त्याने 25 नोव्हेंबर 1683 ची ती रात्र निवडली होती. 25 नोव्हेंबर या दिवसाला पोर्तुगीजांच्या इतिहासात आगळे वेगळे महत्व होते. कारण काही दशकांपूर्वी याच दिवशी पोर्तुगीजांनी गोवा जिंकला होता.
त्या सद्भागी दिवसाची आठवण म्हणून पणजी शहरात मोठा विजयोत्सव साजरा करा असे दरबारी आदेश सुटले होते. याच रात्री राजभवनावर शहरातली आमिर उमरावांची नाच आयोजित केला होता. वर बेगडी उत्साह होता, परंतु व्हाईसराय काउंट दी अल्वेर मनातून कमालीचा घाबरला होता. एकतर या आधी काउंट साहेबाला मराठ्यांच्या धाडसी युद्ध पद्धतीची कल्पना नव्हती, त्यातच आपल्या कवायती फौजेवर त्याचा फाजील विश्वास होता. भरीसभर म्हणून की काय, गेल्या महिन्यात शहजादा अकबराचा वकील आपल्या धन्याला एखादे जहाज द्या अशी मागणी करून गेला होता. तेव्हा त्या आगाऊ वकिलाने संभाजीचे सैन्य म्हणजे केवळ पळपुट्या शिपायांची बाजार गर्दी आहे त्याला फार किंमत देऊ नका असा वावदूक सल्ला दिला होता आणि इथेच तो शहाणा व्हाईसरॉय फसला होता. काउंट साहेब तसा खूप अनुभवी कुशाग्र बुद्धीचाही होता. याआधी त्याने स्पेन मधल्या युद्धात आपली तलवार गाजवली होती. पूर्वी अंगोल या ठिकाणी त्याने गव्हर्नर या नात्याने राज्यकारभारही पाहिला होता. पणजी शहराला सभोवर मोठी संरक्षणात्मक दगडी भिंत होती. जागोजाग बळकट बुरुज होते. मोठा बारूदखाना हाताशी होता. शिवाय नदीच्या मुखावर आग्वाद, मुरगाव, काबुरेश, दगामोश असे बळकट किल्लेही होते. तरी सुद्धा मराठ्यांकडून फोंड्याला जी फजिती झाली त्यामुळे व्हाईसराय मनातून खचल्यासारखा झाला होता. व्हाईसराय जेवढा उत्तम प्रशासक होता तितकाच चलाक होता. लाभाच्या गोष्टी दिसल्या की तो स्वतः निर्णय घ्यायचा. तोटा वा तूट दिसली की गोव्यातील आपल्या राज्य सल्लागार मंडळांच्या खांद्यावर मदतीसाठी डोके ठेवायचा. काल रात्रीच त्याने शहरातील आमिर उमरावांची, अधिकाऱ्यांची आणि प्रशासनांची एक बैठक किल्ल्यात आयोजित केली होती. युद्ध खर्चासाठी किमान 3 लाख असरफींची मदत करावी अशी त्याने सर्वांकडे याचना केली होती. घोगऱ्या आवाजात तो कळवळून बोलत होता. संभाजीच्या सैन्याने आपल्या पोर्तुगीज प्रांतात सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. त्याचे पायदळ आणि घोडदळ आपल्या उत्तरेतील वसई, दमण, रेवदंड्यापासून ते गोव्याकडील 7 इस्तेहाव, साष्टी ते बारदेश पर्यंत सर्वत्र लुटालूट करीत सुटले आहे. आम्हाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. कित्येकदा विनंत्या करून सुद्धा आपल्या मायदेशातून पोर्तुगाल मधून कुमक येत नाही. औरंगजेब पातशाह सारखा दोस्त आपल्या मदतीस अचानक धावा म्हटले तर नजीकच्या काळात तशी शक्यताही दिसत नाही. आपले मुठभर पोर्तुगीज किल्ले, तटबंद्या आणि खिंडे कशाबशा लढवत आहेत. आपले राज्य टिकवायचे तर सैन्यासाठी, शस्त्रासाठी, वस्त्रासाठी द्रव्य हवे. तेव्हा कृपा करा, मला मदत करा. त्या रात्री बरेचसे द्रव्य गोळा झाले होते. त्यातच राज्य सल्लागार मंडळाने एक नवा ठराव पास केला होता. गोव्यातल्या तुरुंगाची दारे सताड उघडी करा. कैद्यांच्या हातामध्ये बंदुका द्या. काउंट सरांच्या पाठीशी जेवढे लोक उभे करता येतील तेवढे करा, पण मराठ्यांची गोळी मांडवीच्या पात्रात घुसू देऊ नका. मात्र त्या सायंकाळीच हेरांनी खबर आणली होती. आजूबाजूच्या गर्दजाडीत गेल्या 2-3 दिवसात काही मराठा घोडेस्वार लपतछपत वावरताना दिसले होते. त्या बातमीने व्हाईसरॉय काउंट साहेबांचे धाबे दणाणले. इकडे महोत्सव चालला होता आणि तिकडे गोव्याच्या ईशान्येला फक्त 2 मैलाच्या अंतरावर एक वेगळेच अजब नाट्य घडत होते. जुन्या गोव्याच्या उत्तरेस मांडवी नदीला 2 फाटे फुटत होते. त्याचा एक प्रवाहाच्या काठावर जुवे बेटावर पोर्तुगीजांचा 7 इस्तेहाव किल्ला उभा होता. किल्ल्याची तटबंदी उंच आणि त्याचे बांधकामही मजबूत. आतल्या रात्रीपासूनच शंभूराजांची फौज आजूबाजूच्या झाडीत, नारळी पोपळीच्या बागातून दबा धरून बसली होती. घोड्यावर बसलेले शंभूराजे विस्पारल्या डोळ्यांनी त्या किल्ल्याच्या तटबंदीकडे एकटक नजर टाकत होते. महाराज, काही दिवसांमागेच फोंडा किल्ल्यावरच्या झटापटीत आम्ही त्या फिरंग्यांचे डोळे पांढरे केले, तरी अक्कल कशी येत नाही त्यांना, खंडोबालाने विचारले. त्यांनी आम्हापासून कोणता धडा शिकायचा तेच ठरवतील. पण खंडोबा, अलीकडेच सुरतेहून जहाज भरून धान्य गोव्यात येऊन उतरला आहे. पोर्तुगीज मोगलांच्या फौजेला रसद पुरवणार आहेत. त्यावर गब्बर होऊन मोगल आपलंच राज्य गिळंकृत करत सुटणार हे नक्की. खरं आहे महाराज. त्याचसाठी सांगतो, ह्या फिरंग्यांना आणखी एक भीमटोला देऊन त्यांच्या बरगड्या मोडल्याशिवाय ही आवला चुप बसणार नाही. घोड्याचा लगाम खेचत त्याच्या पाठीवर आपल्या मुठीचा जोरकस रट्टा देत शंभूराजे बोलले. रात्री 10 वाजता उहोटी सुरू झाली. मांडवीचे पात्र उघडे पडू लागले. उहोटीचा फायदा घेण्यासाठी शंभूराजे सुसाट वेगाने घोडा फेकत पुढे धावले. नदी ओलांडताना मराठा पथक कमालीची काळजी घेत होते. आपल्या पावलांचा सुगावा लागू नये म्हणून ते दबकत चालत होते. कोणी साधी दिवटीही पेटवली नव्हती. नदीच्या तीरावर आपल्या घोड्यांची आयाळ गोंजारत शंभूराजे सावधपणे उभे होते. शंभूराजांनी खंडोबालांना कुचाचा इशारा दिला. तशी फक्त 40 मराठा घोडी पावलांना फारसा आवाज न करता सावकाशीने पात्रात घुसली. एकदाचे मराठे नदीपार आज झाले. ऐन रात्री त्यांनी 7 इस्तेवाह किल्ल्याला गराडा घातला. तटबंदी कमालीची उंच आणि भलतीच अवघड होती, पण मराठ्यांनी तिथे शिड्या लावल्या, दोर बांधला. ते सारे आवेशाने किल्ल्याची भिंत चढून वर गेले. किल्ल्याच्या माथ्यावर फक्त एक म्हातारा पोर्तुगीज शिलेदार आणि मोजकी शिबंदी होती. त्याच्यावर मराठे तुटून पडले. खंडोबालांची तलवार लेखणीसारखी झपाट्याने चालू लागली.
फिरंग्यांची डोकी सपासप उडू लागली. अर्ध्या तासाच्या आतच मराठ्यांनी किल्ला ताब्यात घेतला. खंडोबाळांच्या पथकाने तोफा ठासल्या. त्या धडामधूम आवाजाने शंभूराजे हर्षित झाले. विजयाची वार्ता समजतात झाडीत लपलेला बाहेरच्या मराठा फौजेने एकच जल्लोष केला. किल्ल्याच्या उंच तटबंदीवरून कडाडणाऱ्या तोफा आणि त्या पाठोपाठ जडलेल्या हर हर महादेवच्या गर्जनांनी तिकडे आत गोव्यात मात्र वेगळाच हाहाकार उडवला. जागोजागी उत्साहाची गोळा झालेली पादरी ख्रिस्तीजन वाट फुटेल तिकडे धावत सुटले. तोफांच्या आवाजांनी झोपी गेलेले जागे झाले. आले आले मराठ्यांचे गोव्यावर आक्रमण आले असे ओरडत फिरंगी अंधारातून ठेचकाळू लागले. गोव्याचे काळी झाले. किनाऱ्यावरच्या चंदेरी वाळूच्या अंगावर भीतीने काटा शहरला. खाड्यांतून वाहणारा वारा निश्चित पडला. समुद्र लाटांचे नर्तन थांबल्यासारखे झाले. ताडामाडांची झाडे शिळ्या मेंढ्यांसारखी एकमेकांच्या अंगाला चिटकून चिडचूप उभी राहिली. धोक्याचा इशारा देण्यासाठी प्रत्येक चर्चवरच्या घंटा गणगणू लागल्या. बिगुले गरजू लागले. फिरंगी अतिशय घाबरले होते. प्रत्येक चर्चमध्ये दबक्या आवाजात येशूंच्या प्रार्थना सुरू झाल्या. गणगणत्या घंटा काळजाचे ठोके चुकवत होत्या. शहरातली दारे खिडक्या गवाक्षे भराभर बंद होऊ लागली. काही लोक हातामध्ये शस्त्रे घेऊन शहराच्या तटामध्ये धाव घेऊ लागले. त्यामध्ये व्हाईसरॉय काउंट साहेब आघाडीवर होता. सर थोडे सावकाशीने घ्या साथीदार सांगत होते. पण काही दिवसांच्या आतच दुसरा किल्ला मराठ्यांच्या कब्जात गेल्याने साहेब वेडा झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी व्हाईसरॉय आपल्या साथीदारांसह सांत इस्तेहावच्या तटाला भिडला. पोर्तुगीजांच्या 150 सैनिकांच्या एका तुकडीने तटाला वेळ घालायचा प्रयत्न चालवला. तेवढ्या शंभूराजांच्या नेतृत्वाखाली मराठी हर हर महादेवच्या गर्जना करीत मागून येऊन फिरंग्यांवर आदळले. त्यांचा आवेश आणि जोश इतका जबरदस्त होता की त्यांची सरळ अंगावर धावून येणारी गोडी पाहून फिरंग्याने धूम ठोकली. ते घाबरून दुसरीकडे पळाले. मांडवीच्या पात्रात पटापट उड्या घेऊ लागले. मराठ्यांचे एक वेगवान पथक काउंट अल्वरच्या पाठीशी जाऊन धडकले. त्यांनी तलवारी उगारल्या. व्हाईसरॉयचे डोळे पांढरे झाले. इतक्यात त्याच्या काही घोडेसरांनी पुढे धाव घेऊन त्याचा जीव बचावला. त्याला घोड्यावर घातले. आता मांडवी नदीची भरती सुरू झाली होती. पात्रातले पाणी दोन्ही काठांनी वर चढू लागले होते. पाण्याची फुगी वाढत होती. पण मराठे फिरंग्यांची पाठ सोडायला तयार नव्हते. सैनिकांना चेतना देत लढाऊंच्या गर्दीतून शंभूराजे आपला घोडा पुढे हाकत होते. हना हना मारा मारा असे गरजत नदीच्या विशाल पात्राकडे धाव घेत होते. फिरंगी घोडेस्वारांनी व्हाईसरॉयला आत पाण्यात ओढत नेले. पुढे एकच पळापळ सुरू होती. आपल्या शस्त्रांची वस्त्रांची पर्वा न करता फिरंगी नदी ओलांडायचा आणि जीव वाचवायचा एकच प्रयत्न करत होते. अनेक पोर्तुगीज चिखलात फसले. कैक मराठ्यांच्या अचूक बाणांचे आणि बंदुकीच्या फेरांचे बळी ठरले. अनेकांना जलसमाधी मिळाली. रानात मधमाशांच्या थव्यांनी कडकडून चावा घेऊन लोकांना भंडावून सोडावे तसे मराठ्यांनी फिरंग्यांना हैराण केले होते. व्हाईसरॉयचे नशीब थोर म्हणून त्याला बसायला कसा बसा एक मचवा मिळाला. मचव्यातून आपला जीव वाचवत थरथर कापणारा खासा व्हाईसरॉय अल्वेरने निम्मे पात्र ओलांडून पुढे चालला. त्याच वेळी पलीकडे पोहोचलेल्या काही फिरंगी बाजूला पाण्याने भरलेले खाचरे आणि त्याचे बांध फोडू लागले. त्यामुळे मांडवीत वाहणाऱ्या पाण्याचे लोंढे वाढले. खळखळाट करणारे गाजेचा सूर धरणारे पाणी पात्रातून बाहेर पडत होते. भरती वाढतच होती. शंभूराजे डोळ्यासमोर गोंगावणाऱ्या नदीच्या पात्राकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यात देखत मचवा वेगाने पलीकडचा काठ गाठू लागला होता. हातातली शिकार निसटू लागली होती. आपणाला जिवंत पकडून औरंगजेबाकडे पेश करायची अभिलाषा बाळगणारा वैरी थोडक्यातच हातातून निसटणार होता. शंभूराजांचे काळीज कालवले. त्याच वेळी त्यांनी नदीपलटच्या गोव्याकडे पाहिले. तिथल्या चर्चच्या उंच लाल आकृत्या डौलदार कमानी त्यांना त्यांच्या धाडसी मनाला खुणावू लागल्या. फिरंग्यांचे मनोबल खचले होते. धाडसाने पुढे झडप घालून गोवा ताब्यात घ्यायची हीच वेळ होती. ती हिंदुस्थानच्या परदेशी व्यापाराची गुरु किल्ली होती जिने शिवाजी राजांनाही गुंगारा दिला होता. आता चालून आलेले संधी दवडणे म्हणजे केवळ मूर्खपणा ठरणार होता. अलीकडच्या काठावर शंभूराजे घोड्यावर उभे होते. त्यांचे हात शिवशिवू लागले होते. वीरश्रीच्या भावनेने छाती धडधडू लागली होती. आपल्या राकट पंजाने त्यांनी घोड्याच्या पाठीवर थाप मारली. लागलीच टाच मारत ते गरजले, चल. घोड्याच्या नाकात वेचणीच्या गाठी करकचल्या तसे ते जनावर जोराने किंचाळले. त्याने समोरून रो रो वाहणाऱ्या पाण्याचा लोंढा पाहिला तसे ते मुख्य जनावर काठावर दचकून उभे राहिले. पण क्षण मात्रच दुसऱ्या क्षणी राजांनी त्याच्या पठ्यावर अशा जोरकस मुठी मारल्या आणि त्याची वेसन अशा जोशाने ओढली की घोड्याच्या नाकपुड्या फुनफुनल्या. त्याने जीवघेणी शिंक टाकली. केवळ धन्याचा हुकूम पाळण्यासाठी त्या बहादर अश्वाने भरल्या नदीत उडी ठोकली. पाण्याच्या पर्वतात घोडा घुसला.
पात्राची फुगी इतकी दांडगी होती की खाली पाय टेकायचा प्रश्नच नव्हता. घोड्याच्या खुरांना धर लागेना, त्यांना पंखही नव्हते. पायातल्या लाटा जोरकस होत्या. त्या मुक्या जनावराला पोहताही येईना, तरीही शंभूराजे घोड्यावरचे मान सोडायला तयार नव्हते. त्यांनी आपल्या दोन्ही कणकर मांड्यांमध्ये घोडा दाबून धरला होता. त्याच्या पाठीवर दनादन ठोसे देत चल चल असे गरजत होते. पण पानाच्या रोरावत्या लोंडापुढे घोड्याची काही मात्रा चालेना, पाणी हटेना. त्याच वेळी त्या जनावरांच्या नाकपुड्यामध्ये पाणी घुसले. तोच समोरून मोठमोठ्या लाटांचे तडाखे अंगावर आले. त्यामुळे लाकडाचा भला मोठा ओंडका सहज बाजूला वळावा तसा तो घोडा एका बगलेवर कलांडला. त्याचबरोबर डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच शंभूराजे खाली घरंगळले, पाण्यामध्ये बुडाले. त्यांनी आपल्या अंगामध्ये असेल नसेल ती सारी ताकद एकवटली. घोड्यापासून स्वतःला वेगळे करायचा प्रयत्न चालवला. हातपाय झाडत जीवाच्या जोराने ते पृष्ठभागावर उचंबळल्यासारखे वर येत होते आणि तेवढ्याच जोराने पुन्हा गटांगळ्या खात आत पाण्यात बुडत होते. काठावरचे मराठा स्वार शिपाई ते भयंकर दृश्य पाहून मोठ्याने किंचाळत होते, ओरडत होते. शंभूराजाच्या दुर्दैवाने त्यांचा एक पाय रिकीमध्ये अडकला होता आणि तेही पोहणीस लागले होते. किनाऱ्यावर एकच हल्लकल्लोळ माजला होता. तितक्यात गर्दीतून पुढे घुसलेले खंडोबालाने ते दृश्य पाहिले. खंडोजीला उभा घाम फुटला. मराठ्यांच्या प्यारा शिवपुत्राला आणि रायगडाच्या राजेश्वराला कराल काळ खंडोबांच्या डोळ्यासमोर ओढून नेऊ लागला होता. ते दृश्य पाहताच खंडोजींच्या धमन्यामध्ये वाहणारे स्वामी भक्तीचे रक्त उसळले. राजे राजे शंभूराजे असे किंचाळत त्याने पाखऱ्या नावाच्या आपल्या घोडाही पाण्यात फेकला. बंदुकीच्या गोळीसारखे ते जनावर पाण्यात घुसले. पाखऱ्याचेही पाय पोहणीस लागले. तेव्हा खंडोजीने घोड्यावरून भरल्या नदीत उडी ठोकली. सप सप पाणी कापत खंडोजी राजांकडे धाव घेत होता. तो राजांनी अनेकदा गटांगळ्या खाल्ल्या होत्या. ते पट्टीचे पोहणारे होते. खवळलेल्या सिंहाशी सहज कुस्ती खेळण्या इतकी हिंमत त्यांच्या उरामध्ये होती. पण त्यांचा घोडा अर्धमेला होऊन पोहणीस लागला होता. त्याच्या रिकीमध्ये राजांचा पाय अडकला होता. त्यांच्या नाकातोंडातून अनेकदा पाणी जाऊन त्यांचे डोळे पांढरे झाले होते. साराच नाईलाज होता. तितक्याच ताज्या दमाचा खंडोजी त्यांनी पाहिला. ते गरजले, खंडो खंडो, अरे रिकिबीची वादी तोड, पाय अडकलाय आमचा. तात्काळ खंडोजीने आपल्या कमरदाबात खोचलेला खांबिया बाहेर काढला. तशीच पुढे उडी घेऊन तो पाण्याच्या पोटात घुसला. रिकिबी तोडता तोडता त्याचेही चांगल्या दोन तीन गटांगळ्या खाल्ल्या. सुदैवाने यश लाभले. त्याने पुढे झेप घेऊन तमचाक झालेल्या शंभूराजांना आपल्या बगलेचा आधार दिला. ते दोघेही कसेबसे लाटांशी सामना करत पाखऱ्या घोड्याची व्यसन आधाराला धरत किनाऱ्याकडे पोहत थपकत निघून आले. अतिशय श्रमलेले शंभूराजे आणि खंडोबाला नखशिकांत निखळत कसेबसे काठावरच्या पुळणीत येऊन पोचले. आपल्या निथळत्या अंगाने त्यांनी तशीच तिथे बसकन मारली. कितीतरी उशीर त्यांच्या श्वासोश्वासाचा जोरकस आवाज उमटत होता. पाण्याच्या पोटातली ती मुलखा वेगळी झुंज पाहताना काठावरचे स्वार राऊत आणि मुकी जनावरही अचंबित झाली होती. पाखरे सुद्धा घाबरून आपले पंख झाडत झाडांच्या ढोलीत लपत होती. मराठ्यांच्या मुठीत आलेला तो 7 इस्तेवांचा किल्ला रात्रीच्या थंडगार वाऱ्यात निश्चित होऊन पडला होता. किल्ल्यात शंभूराजाने त्यांच्या सहकाऱ्यांचा मुक्काम होता. मुदल्या चौकात खिदमतगारांची एक मोठी शेकोटी पेटवली होती. तिच्यामध्ये रायप्पाने लाकडाच्या लांब फळ्या उभ्या रचल्या होत्या. शेकोटीच्या पोटातले चिवट लाकूड घुमसून पेटत होते. तिच्यातला तांबूस प्रकाश आणि धग चौफेर पसरली होती. अंगावर गरम बट्टेदार शालीची भाळ मारून शंभूराजे शेकोटी समोर बसले होते. त्यांच्या बाजूलाच कवी कलश, जोत्याची केसकर ही मंडळी होतीच. परंतु आज त्यांनी खंडोबाळांना खूप जवळ बसवून घेतले होते. सागराच्या खारट पाण्यात अनेक गुटंगळ्या खाता खाता राजांच्या नाकातोंडातून खूप पाणी गेले होते. त्यामुळे डोके गच्च झालेले. त्यांना शेकोटीच्या कडक शेकाची गरज होती. राजांनी तिथेच उघड्यावर थाळ संपवला होता. त्यांच्या साक्षीदारांनाही भोजन घेतले होते. शंभूराजे उठले. त्यांनी बाजूस बसलेल्या खंडोबाळांचे मस्तक आपल्या पोटाशी धरले. त्यांच्या पाठीवर एक प्रेमाची थाप मारली. ते बोलले, खंडोबा, आज जर मराठ्यांच्या राजशकट पाण्यातच नव्हे तर अगदी सागर बुडाशी जाऊन पोचला होता, तेव्हा आपल्या प्राणाची पर्वा न करता तू पाण्यात उडी घेतलीस. तुझ्या या थोर उपकाराच्या ओझ्यापुढे आमचा मंदिल झुकला आहे. तुझ्या अंगची हुशारी ओळखून हिंदवी स्वराज्याची चिटणीसी आम्ही तुला याआधीच बहाल केली आहे. बोल, अजून काय हवं आहे तुला? भारावलेले खंडोबाला जागेवर उठले. त्यांनी शंभूराजांची पावले पकडली. ते बोलले, महाराज, तुमच्या ह्या पावलांजवळची जागा आहे तशीच शाबूत राहू दे, दुसरं काहीच नको. खंडोबालांनी त्याच भेटीत आपला लाडका पाखरा घोडाही शंभूराजांना देऊ केला. तेव्हा तर शंभूराजे खूपच गैरवरले. ते बोलले, खंडोबा, अरे अजून किती लाजवशील आम्हाला? जन्मोजन्मीच्या उपकाराचं ओझं आमच्या मस्तकावर ठेवतोस आणि वर बक्षिशी आम्हालाच देऊ पाहतोस.
शंभूराजे भावविवश झाले, त्यांचे नेत्र चमकले, शब्दांना गाभाऱ्यातील घंटानादाचे रूप प्राप्त झाले. खंडोबाळांना मिठी मारत ते भारावून बोलले, आमचे आबासाहेब हिंदवी स्वराज्यातल्या प्रत्येक किल्ल्यावरच्या जमादारखान्यात किल्ल्या फक्त प्रभू जातीच्याच लोकांकडे सोपून निर्धास्त का राहायचे याचा आता थोडा थोडा उलगडा होतो आहे आम्हाला. मराठी असोत वा ब्राह्मण, शिवाजी आणि संभाजीच्या काळाने महाराष्ट्र पटावर अनेक जाती उपजाती पाहिल्या, त्यांचे रंगही जोखले, अनेकदा जाती जातींवरही गेल्या. खंडोबा, तुझ्या पित्याची बाळाजी चिटणीसांची निष्ठा तर हिऱ्या मानकासारखी तेजपुंज होतीच, पण गजापूरच्या खिंडीत आपल्या धन्यासाठी रक्ताची अंघोळ करणारा तो बाजीप्रभू देशपांडे असो, पुरंदरचा तो फाकडा मुरारबाजी असो, वा समुद्राच्या पोटात उडी घेताना शेषाच्या शिंडीला हिसका मारून संभाजीसारख्या आपल्या धन्याला पाताळातून वर खेचून आणणारा खंडोबल्लाळ तुझ्यासारखा इमानी सेवक असो. राजनिष्ठा या एका शब्दाला तुमच्या प्रभू जातीनं अशा उंच शिखरावर नेऊन सोडलं आहे की तुमच्या या एका गुणासाठी आसमानातल्या प्रभूनेही तुमच्या पुढे झुकून तुम्हाला हजारदा मुजरे करावेत, अशीच गड्यानं तुमची थोर योग्यता आहे. गोव्याचे समुद्र किनारे आणि खाड्या निस्तब्ध होत्या. युद्धानंतरची भयानक शांतता पसरली होती. ताडामाडाच्या आडोशाला पणजी शहर पण निश्चित जनावरांसारखे गप्प पडले होते. शंभूराजांचा मुख्य तळ डिचोलीला होता. तेथून त्यांचे 2000 पथक आज दौडतच फोंड्याच्या किल्ल्यावर येऊन पोहोचले होते. शंभूराजांनी आपल्या सुभेदाराला किल्ल्याची तटबंदी नव्याने बांधायचा हुकूम दिला होता. त्यानुसार बेलदार कामट्यांची पथके कामाला लागली होती. बांधकामाचे निरीक्षण करत शंभूराजांचा घोडा तटाजवळून पुढे सरकत होता. त्यांच्या मागोमाग येसाजी कंकांचा आणि खंडोबल्लाळांचा घोडा चालत होता. पोर्तुगीजांचा वकील सारायू अल्बुकर्क सकाळपासून राजांच्या भेटीसाठी येऊन तिष्ठत बसला होता. मात्र शंभूराजांनी त्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले होते. बरोबर चालणाऱ्या येसाजींना राजे बोलले, येसाजी काका, कृष्णाजीची तब्येत कशी आहे? कालच गावाहून निरोप्या आला आहे. जखमा अजून बऱ्या झाल्या नाहीत, धोका तसा टळलेला नाही. मग कशासाठी जिद्द करता आपण येसाजी काका? सरकन घोड्याचे तोंड मागे वळवत शंभूराजे विचारू लागले, राजे, तुमचा तरी धोका कुठं टळलाय हो? एक वेळ अर्ध्या ताटावरून उठणं सोपं, पण अर्धी मोहीम सोडून मागं जाणं धोक्याचं असतं राजे. येसाजींच्या बोलावर शंभूराजे चुप झाले, तसेच पुढे निघाले. पाहणी सुरू असतानाच किल्ल्याच्या दुसऱ्या टोकावरून दंगा ऐकू आला. राजांनी खंडोजींना इशारा केला तसे खंडोबल्लाळ घोड्यावरून तिकडे झेपावले. थोड्याच वेळात माघारी वळले. गडबडीने सांगू लागले, राजे, तिकडे चला, खूप गोंधळ माजलाय. सैनिक आणि रहिवासी माझंही ऐकनायत. काय घडलंय असं तिकडं? तिथं ख्रिस्तावांच्या लेडी वर्जिनमाईची मूर्ती आहे. ती मूर्तीच काही जण फोडताहेत. तिथल्या छोट्या चर्चला आग लावायची तयारी चालली. ती बातमी ऐका शंभूराजे बेभान झाले. त्यांनी घोड्याला जोरदार टाच मारली. पलीकडचा बुरुज ओलांडून त्यांचा घोडा पुढे धावला. समोरचा प्रक्षुब्ध जमाव चर्चला आग लावायच्या तयारीत होत्या. एका बाजूने थोडीफार जाळपोळ सुरूही झाली होती. तेवढा शंभूराजांचा घोडा धाडकन तिथे जाऊन आदळला. ते तार स्वरात गरजले, खामोश, हात आवरा, आग बुजवा, नाही तर एकेकाच्या खांडोळ्या करेन. शंभूराजांचे साथीदारही पुढे धावले. कित्येकांचे हात भाजले, पण थोड्याच वेळात आग आटोक्यात आणली गेली. गोव्यातील काही हिंदू लोक तिथे जमावाने गोळा झाल्याचे दिसले. त्यांनी शंभूराजांच्या सैनिकांनाही भडकावण्याचा प्रयत्न केला होता. आग आटोपली तरी जमावाच्या चेहऱ्यावरचा राग निवळल्याचे दिसत नव्हते. त्यांच्यापैकी एक उपटसुंब राजांच्या तोंडी लागला, राजे, तुम्हाला काय माहित आम्ही हिंदू इथं कसे दिवस काढतो ते? शांत व्हा, गडबड करू नका. शंभूराजे कडाडले. शिवाजीचं नाव घेऊन असा सैतानाचा खेळ तुम्हाला खेळता यायचा नाही. पण शंभूराजे, आमच्यावरचे अत्याचार? एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारायचं नसतं. आपल्या बापजाद्यांची याद करा. मराठे हे देवदेवतांचे, सदाचाराचे, नीतीचे पुजारी आहेत. ते मूर्तिभंजक दरवडेखोर कधीच नव्हते. साष्टी, बारदेश आणि गोव्याच्या इतर प्रदेशातून दंगलीच्या काही बातम्या येत होत्या. शंभूराजांची लढाई पाहून हिंदूंना जोर चढला होता. गेली काही दशके ख्रिस्ती अत्याचाराने पिचलेली रयत उठून उभी राहत होती. पण काही धर्मवेडे त्यांची माती भडकवत होती. काही चर्च जाळल्याचीही खबर होती. संभाजीराजांनी फोंड्याच्याहून जागोजाग फरमाने सोडली, कोणाच्याही धार्मिक स्थळांना उपद्रव देऊ नका असा हुकूम काढला. पण त्या वाढत्या उद्रेकामुळे ते काहीसे अस्वस्थ होते. राजे पुन्हा डिचोलीला आपल्या मुख्य तळाकडे माघारी वळले. जखमी घोडी माणसं तिथे उपचार घेत होती. कोकण आणि गोव्याच्या सरहद्दीवरील छोटेखानी डिचोली अलीकडच्या काही वर्षात शंभूराजांचे आवडचे विश्रांती स्थळ बनले होते. तिथली लाल माती, नारळी सुपारीच्या बागा, टुमदार कौलारू घरे, गावातली छोटी सरोवरे आणि सुंदर बगीचे त्यांचे मन भावून टाकत. म्हणूनच त्यांनी तेथे एक स्वतःसाठी आणि दुसरा कवी कलशांसाठी वाडा बांधला होता.
फोंडा जिंकल्यावर शंभूराजे पन्हाळ्याकडे निघून जातील अशी व्हायसरॉयची अटकळ होती, परंतु घसघशीत यश पदरी घेतल्याशिवाय आणि पोर्तुगीजांचा पुरता नक्षा उतरवल्याशिवाय माघारी वळायचीच नाही असा राजांनी निर्धार केला होता. फिरंगाशी किनारपट्टीवर जागोजाग युद्ध पेटले होते. तेथून आणि रायगडावर नित्य हरकारे येत राजांना विविध आघाडींशी आणि रायगड राजधानीशी रोजचा पत्रव्यवहार चालू असे. हरकऱ्यांची गोडी खलिते घेऊन वेगाने उधळत डिचोलीस परतल्यावर शंभूराजे शिबिरातून फिरले. त्यांनी जखमी सैनिकांची विचारपूस केली. तेथून तसेच ते वाड्यातल्या सदरेवर येऊन बसले. त्यांनी आपला एकेकाळचा दोस्त आणि पाच्याचा शहजादा आझम याच्या नावे एका गुप्त खलित्याचा मजकूर सांगितला. कवी कलशांच्या बोरूतून झरझर अक्षरे उतरू लागली. आझम साहेब शहजादे, अजून विचार करा. तुमचे पिता बुड्ढे आणि कमालीचे संशयी आहेत. त्यांच्या जाचातून मुक्त व्हा. रयतेच्या कल्याणासाठी आपण बगावत कराल आणि दिल्लीचे पातशाह होऊन पाहाल तर मराठे तुमच्या पाठीशी उभे राहतील. खलिता लिहून पूर्ण झाला आणि कविराज खो खो हसू लागले. तेव्हा राजांनी डोळे रोखले. काय झालं कविराज? बाकी काही नाही, पण हा भयंकर खलिता आझमऐवजी औरंगजेबाच्याच हस्तकांच्या हाती लागला तर औरंगजेबाच्याच तळावर केवढा गृहकलह माजेल. हा, शंभूराजे गालात हसत अस्पष्ट बोलले. तेवढाच आणि तितकाच उद्देश आहे ह्या खलित्याचा. लागल्या बैठकीत त्यांनी विजापूरकर आदिलशहाला लिहिले, आज औरंगजेब अल्लाड आहे, यात सुख मानू नका. उद्या तो पलाडीही येणार आहे. मराठे हारले म्हणून तुम्ही बचावणार नाही. अजून विचार करा, एक होऊया. लगेचच त्यांनी हैदराबादचा दिवाण मादन्नालाही खलिता धाडला. तुमच्या कुतुबशहा एवढी अशी दौलतीची कोठारे, अशी विराट संपत्ती आमच्या पाठीशी असती तर आम्ही सरळ दिल्लीवरच हमला चढवून औरंग्याला यमुनेत जित्ता बुडवून मारला असता. स्वस्थ बसू नका. दरवाजा लुटून आत सुरक्षित राहिल्याचा क्षणिक सुखात वावरू नका. बाहेरचे वादळ असे तसे शमणारे नाही. दुपारी एक हरकऱ्या दावत घोड्यावरून डिचोलीस येऊन पोचला होता. त्याने ती अत्यंत दुःखाची खबर सांगितली. तेव्हा शंभूराजांसह सर्वांची हृदय हेलावून गेली. गावाकडची कृष्णाची कंकाच्या जखमा फुटल्या होत्या. ते देवाघरी गेले होते. ती बातमी कानी पडल्यावर म्हातारे यसाजींना आपला कंठ आवरेना. ते धाय मुकलून रडू लागले. संभाजीराजांच्या डोळ्यातूनही घळघळ अश्रू वाहिले. त्यांना मिठीत घेत शंभूराजे बोलले, यसाजी मामा, शोक आवरा. बाळराजे, झालं गेलं साऱ्या देवाघरच्या गोष्टी, पण एकाच गोष्टीचं लय वाईट वाटतं हो. येसाजी बोलले, मी म्हणजे म्हातारं पानच तुमच्यासाठी केव्हा तरी गळून पडेन आणि धन्य होईन, पण केवळ तुमच्या खांद्याला खांदा देऊन लढाईसाठी अजून माझा कृष्णाजी टिकायला हवा होता. त्या रात्री डिचोलीच्या वाड्यासमोर अनेक मराठा स्वार शिपाई दाटीवाटीने गोळा झाले होते. शंभूराजांनी येसाजींना आपल्या जवळच बसून घेतले होते. त्यांनी येसाजींचा खडबडीत हात आपल्या छातीजवळ पकडला. वर आबाळाकडे नजर फेकत शंभूराजे बोलले, मामा, तुमचा कृष्णाजी पुन्हा कधीच माघारा येणार नाही म्हणून दुःख बाळगू नका. स्वराज्यासाठी जे वीर पुरुष झुंजून मरतात त्यांना मोक्ष मिळतो. त्यांच्या चांदण्या होतात. ध्रुव बाळाच्या संगतीनं त्या आबाळात कायमच्या चमकत राहतात, प्रेरणा देतात. तुमचा कृष्णाजी सुद्धा त्याच आबाळीचा रहिवासी बनला आहे. शंभूराजांनी कवी कलश आणि इतर कारकुनांना आधीच बोलावून घेतले होते. राजांनी कृष्णाजींच्या 3 वर्षांच्या मुलाच्या नावाने एक सुभा लिहून दिला. दर साल भरघोस वेतन देणारी मोईन कंक घराण्यासाठी करून दिली. शंभूराजांच्या ह्या तात्काळ निर्णयाने आणि थोर अवधर्याने सामान्य सैनिकांचेही काळीज हेलावून गेले. येसाजींनी हुंदके देत शंभूराजांना मिठी मारली. त्यांना अनेक अशी शुभाशिवाद देत येसाजी कंक बोलले, खरं सांगू शंभूराजे, तुमच्याकडे बघताना, तुमच्या संग वावरताना थोरले महाराज आमच्यातून निघून गेलेत असं वाटतच नाही बघा. गोव्याच्या लाल मातीमध्ये घमासन युद्धानं पेट घेतला होता. साष्टी आणि बार देशातून मराठ्यांची पथके हटायला तयार नव्हती. ताडामाडांच्या आगारांमधून धुरांचे लोट बाहेर पडत होते. आपली रगेल घोडी मानसे शंभूराजांनी पणजीभोवती गोळा केली होती. महिन्यावर गाठ आली तरी मराठ्यांच्या फौजा मागे हटायच्या नाव घेण्यात. तिकडे वेंगुर्ल्याच्या समुद्रात औरंगजेबाच्या खलाशांनी गलबते नांगरली होती. गोव्याच्या समुद्रात त्यांना रसद उतरवायला काउंटसाहेब परवानगी देत नव्हता. ज्यांच्याशी कौल करार केला आहे त्या मोगलांचेही आता व्हायसरॉयला भय वाटू लागले होते. न जाणो एकीकडे अंगणात लष्कर घेऊन मराठे उभे, म्हणून मागच्या दाराने मोगलांना मोठ्या रसदेसह आत घेतले आणि त्यांनीच आपल्यावर संकटाचा फायदा घेऊन स्वतःच गोवा गिळंकृत केला. तर शंभूराजे सुद्धा खूपच अस्वस्थ दिसायचे. त्यांचा फुरफुरता पाखरा घोडा मांडवीच्या आल्याडच्या काठाने अनेकदा फिरत राहायचा. पणजीच्या दगडी कुस, अनेक बुरुजांच्या पात्यावरच्या तोफा, बाजूने दर्यातून खाडीतून गस्त घालणारी जहाजे त्यांना दिसायची. काही करून पणजी गिळण्यासाठी मन बेहोश होऊन जायचे. ते सोबत असणाऱ्या कवी कलश, शहजादा अकबर आणि दुर्गादासांना म्हणायचे, काही करा, कोणत्या ना कोणत्या क्लुप्तीने आम्हाला पणजीवर कब्जा मिळवायचा आहे. शहराच्या कुसाच्या भिंतीच्या आत फक्त 500 ते 600 हुल्लड माजवणारे बंदे घुसू देत एकदाचे. त्यांना एकदा आतून गिल्ला केला तर बाहेरून हल्ला कसा करायचा ते आम्हाला चांगलं माहित आहे. शहजादा अकबराचाही व्हायसरॉय अल्वेराशी सुरू होता.
पणजीजवळ एक नवे जहाज बांधायची अकबराने व्हायसरॉयकडे परवानगी मागितली. ती मिळताच अलीकडच्या काठाने रोज मराठी सुतार, लोहार असे कामगार त्या जहाजावर जाऊ लागले. त्यांची संख्या वाढताच द्रुत व्हायसरॉयला संशय आला. त्याने आवाजवी गर्दीला आत यायला व आल्यावर मुक्कामासाठी पणजीत राहायलाही मनाई केली. एकदा मसलती करण्याच्या नावाखाली शहजादा अकबर आपल्या सोबत 600 माणसे घेऊन निघाला तेव्हा व्हायसरॉयच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पाडावात चढू दिले नाही. शंभूराजे गोव्याच्या मुसक्या बांधण्यासाठी आसुसलेले होते आणि आपल्या पोर्तुगीज राज्याच्या संरक्षणासाठी व्हायसरॉय जीवाचे रान करीत होता. आज शंभूराजे तसे खूप तणावाखाली होते. 2 दिवसांपूर्वी मडगावमध्ये त्यांचे 3000चे पायदळ आणि 1000चे घोडदळ घुसले होते. मडगावचे चर्च प्रसिद्ध होते. शंभूराजांनी गोव्यातील आपल्या सर्व अंमलदारांना आणि सेनानींना हुकूम सोडला होता, पोर्तुगीजांची संपत्ती अवश्य लुटा, पण कोणत्याही मनुष्यमात्रास धक्का लागता उपयोगाचा नाही. चर्चगट सर्व धर्मांच्या प्रार्थनास्थळांचा मान राखा. डिचोरेच्या महालात आपल्या पोर्तुगीज आघाडीचा शंभूराजे आढावा घेत होते तेव्हा कवी कलशांनी राजांना विचारले, अजून पणजीवरचा वेढा किती दिवस चालू ठेवायचा? पोर्तुगीजांचा तो वकील आपणाकडे तहासाठी खूप खेटे मारतो आहे. कविराज, या मतलबी आणि पाताळयंत्री व्हायसरॉयच्या बोलावर जाऊ नका. कितीदा अनुभव घ्यायचा अजून? त्याचं बोलणं एक आणि करणं दुसरंच असतं. पण काहीतरी संदेश त्याला पाठवायला हवा. कळवा की म्हणावं, सुरतेहून वेंगुर्ल्यापर्यंत जी औरंग्यानं जहाज पाठवली आहेत त्यातली निम्मी रसद आमच्या ताब्यात दे, मगच वाटाघाटीसाठी सतरंजी अंतरू. कवी कलश मनापासून हसले, मोठ्या उत्साहाने बोलले, राजन, दुसऱ्या एका गोष्टीसाठी आपली तारीफ करावी तितकी थोडीच. घडले तरी काय, कळू द्या. गोव्याच्या आपल्या जोरदार हमल्यामुळे त्या व्हायसरॉयने इतकी दहशत खाल्ली आहे की पोर्तुगीजांची राजधानी पणजीहून पाठीमागे मार्मा गोव्याला हलवायचाही त्यांनी निर्णय घेतलाय. तिकडे खजिना आणि कागदपत्रही नेऊन ठेवली आहेत. शंभूराजे प्रसन्नतेने बोलले, कविराज, एवढ्यावरच भागायचं नाही. येत्या 2-4 दिवसात साष्टी आणि बारदेश आम्ही पूर्णतः पादाक्रांत करू आणि पुन्हा मांडवी नदी पार करून गोव्याच्या शिखरावर भगवा झेंडा फडकावू. मसलत सुरू असतानाच मलाच्या बाहेरून मोठमोठ्या आरोळ्या ऐकू येऊ लागल्या. राजे, न्याय द्या. राजे, आमचं घराणं आहे का? तार स्वरातल्या असंख्य आरोळा आणि गलकात ऐकू येऊ लागला. बाहेर किमान 1500 लोक सहज गोळा झाले असतील याचा अंदाज शंभूराजांना आला. बाहेरचे लोक प्रक्षुब्ध झाल्याची बातमी सेवकांनी दिली. राजे कामात गर्क असल्याने त्यांनी कविराजांना नजरेने इशारा केला. तसे कविराज तातडीने तिकडे निघून गेले. शंभूराजे मोहिमेचे कागद वाचण्यात गुंग होते, परंतु बाहेरून ऐकू येणारा गोंधळ मात्र शमल्यासारखे दिसत नव्हते. राजांनी आपल्या एका कारकुनाला शांतपणे विचारले, बाहेर इतका गलका कशासाठी? साष्टीकडून मंडळी आलीत सरकार. काल रात्री तिथले काही उत्साही वीर हातामध्ये चुडे आणि दिवट्या घेऊन गेले होते चर्च जाळायला. त्यांना अडवून आपल्या रानोजी मोरे नावाच्या अंमलदारानं मार दिला. त्यामुळे लोक बिथरून गेलेत. बाहेर दंगा सुरू आहे. लोक कोणाचंही काही ऐकायला तयार नाहीत. ही गोष्ट ऐकून राजे उठले, लगबगीने बाहेर पडले. वाड्याच्या बालिंगाजवळ शंभूराजे दिसताच मगापासून गरजणारा तो जनसमुदाय स्तब्ध झाला. लोक डोळे फाडून शंभूराजांकडे फक्त पाहत राहिले. तसा हिंदू जनतेला कंठ फुटला. राजे, आपण मस्त वालक पोर्तुगीजांची रग जिरवली तर जीवाला किती बरं वाटलं होतं, पण अजूनही त्यांची पुरती हड्डी नरम पडलेली नाही. तुमच्या सैनिकांनी आम्हाला मदत करायला हवी होती, उलट त्यांनीच आम्हाला बदडून काढलं. एक म्हातारा पुढे झाला. आपला हात नाचवत राजांना बोलला, तिकडं रायगडावर राहून तुम्हाला काय कल्पना आम्ही हिंदू या फिरंग्यांच्या भूमीत कसे दिवस काढतो ते? आमच्या देवळात देव राहिले नाहीत. फिरंग्यांनी पाण्यात पाव टाकून आमचं पाणी बाटवलं. सक्तीनं धर्मांतर घडवली. आमच्या हिंदू देवतांच्या मूर्ती तलावात फेकल्या. अनेक विहिरींच्या काठावर दगड म्हणून मूर्ती काढल्या आहेत. त्याच्यावरून वर्षानुवर्षे दोऱ्या आत सोडल्यानं त्या पत्थरांनाही चरे पडले आहेत. चला माझ्या बरोबर, आता प्रत्यक्ष आम्ही दाखवतो तुम्हाला. आम्हाला सारी कल्पना आहे. गोव्यातली शांतादुर्गा, महालक्ष्मी, मंगेशी अशा प्रसिद्ध देवस्थानांनाही आपल्या भोवती किल्ल्यांसारखे मोठे तट आणि लोखंडी दरवाजे उभारून संरक्षणात राहावं लागतं. फिरंगी अत्याचारांच्या भीतीने इथल्या देवदेवतांनाही घाम फुटतो. तेच तुम्हाला आम्ही सांगतोय राजे. आमच्या देवदेवतांची ही अवस्था तर आम्हा माणसांचं काय? पोर्तुगीजांचा सूड उगायची ही चांगली संधी चालून आहे. आम्हाला रोखू नका, आम्हाला बिलकुल रोखू नका. 5-6 जण एका सुरामध्ये गरजले. समोर जमलेला जनसमुदाय हातातले भाले आणि काट्या हवेत उंचावू लागल्या. आवेशाने गरजू लागल्या. त्याबरोबर शंभूराजे कडाडले, खामोश, अजिबात हुल्लड माजू नका. आजवर गोव्यावर शिवाजी राजांच्या पुत्राचं आक्रमण चालून आलं आहे, औरंगजेबाच्या शहजाद्याचं नव्हे, याचं किमान भान ठेवा. शंभूराजांच्या कठोर आवाजाबरोबर लोक चपापले, राजांकडे बावरून पाहू लागले. तेव्हा राजा बोलले, तुमच्या काळजातली वेदना आम्ही समजू शकतो. हिंदूंचा एक राजा म्हणून खुशाल सोयी सवलती आम्हाकडे मागा, त्या आम्ही पुरवूच, परंतु केवळ दुसऱ्यांच्या द्वेषाच्या पायावर आपली मंदिरे टेकणार नाहीत, ते ध्यानात ठेवा.
कवी कलशांना शंभूराजांनी काही नवे हुकूम लिहायला लावले. त्या अन्वये गोव्यात फिरंग्याकडून जमीनदोस्त केल्या गेलेल्या काही हिंदू मंदिरांसाठी त्यांनी आपल्या खजिन्यातून मदत देऊ केली. आपल्या इतदेशीय प्रतिनिधींनाही धर्मरक्षणाच्या दृष्टीने काही योजना सांगितल्या, सूचनाही दिल्या. तो जमाव समाधानी झाला, परंतु मडगावच्या मगाचा तो बोलक्या चेहऱ्याचा वृद्ध काही खुश दिसला नाही. राजांनी त्याला छेडताच त्याने हात जोडले. तो अजिजीनं बोलला, सरकार, आमच्या 12 देशातले 4 किल्ले आपण जिंकले. फिरंग्यांच्या कचाट्यातून आम्हाला मुक्त केल्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. पण सरकार, एकच अर्जी आहे, बोला. इथल्या पागऱ्यांनी खूप उच्छाद मांडलाय. दुसऱ्याच्या धार्मिक भावना दुखावू नका. आपण सांगता ते सारं पडतं, पण येशूच्या नावाखाली त्या पागऱ्यांनी आमचा जनावरासारखा छळ केलाय. आम्ही धर्मांतर करावं यासाठी आमची घरदारही जाळली, पण ख्रिस्तावासियांच्या ह्या पुजाऱ्यांची तरी आचरण कुठं पवित्र आहेत. येशूचं नाव घेत देवाच्या ह्या रखवालदारांनी आपली खासगी मालमत्ता खूप पैदा केली. यांचा कुळदार जगात मेणबत्त्या नव्हे, अत्याचारी कटारी आहेत. म्हातारबा, काय हवं काय आहे तुम्हाला? एवढा रायगडचा राजा आम्हाला मुक्त करायला आला, त्याचं कुठंतरी समाधान वाटावं म्हणून एकच अर्जी, बोला. आम्ही कोणाही व्यक्तीच्या अंगाला कोणालाही बोटही लावू देणार नाही. पण उद्या मडगावच्या जुलमी पागऱ्यांचे आम्ही फक्त झगे काढणार. ते त्यांच्या डोक्याला बांधणार आणि गावातून त्यांची एक मिरवणूक काढणार, बस. म्हाताऱ्याच्या त्या वागणीवर राजासह सारेच खो हसू लागले. कविराजांनी तर हसता हसता पुरे वाट झाली. शंभूराजांनी खातरजमा केली. मडगावमध्ये धर्माच्या नावावर खरेच खूप अत्याचार झाले होते. लोक अत्यंत प्रक्षुब्ध होते. राजांनी त्या मिरवणुकीला परवानगी दिली, परंतु ती देतानाच कविराजांना सांगितले, ही जोखीम तुमच्यावर. मिरवणुकीच्या वेळी खास पथक पाठवा. चर्चच्या इमारतीला किंवा एकाही धर्मगुरूच्या जीविताला धोका पोचता कामा नये. लोक संतोषाने निघून गेले. दुसऱ्या दिवशी मडगावच्या पागऱ्यांनी मराठ्यांपुढे शरणागती पत्करल्याची बातमी आली. त्यांनी चर्चसकट काही वस्तू आणि द्रव्य शंभूराजांच्या प्रतिनिधीच्या ताब्यात दिले होते. ताब्याच्या वेळी चर्चच्या आडोशाला सुमारे 2000 फिरंगी लोक गोळा झाले होते. कोणालाही इजा न करता त्या सर्वांना मराठ्यांनी शांततेने बाहेर जाऊ दिले होते आणि मगच चर्चची विपुल संपत्ती आपल्या ताब्यात घेतली होती. लोकांच्या मागणीनुसार मिरवणूक पार पडली, पण त्या प्रार्थना मंदिराच्या एका विटेलाही कोणी धक्का लावला नव्हता. व्हाईसरॉय काउंट दी अल्वेरच्या बरगडीतली जखम अजून ठणकत होती. मांडवी नदी पलीकडच्या तीराने हर हर महादेवच्या आरोळ्या उठत होत्या. त्या किनाऱ्यानेच शंभूराजांची घोडी अविरात्र पुरपुरताना दिसत होती. रात्री मराठा स्वरांच्या हातचे पलीते नारळी पोपळीच्या बागातून नाचत वावरताना दिसत. व्हाईसरॉय साहेबांसह संपूर्ण पंजीने दहशत खाल्ली होती. पोर्तुगीज शिबंदीच्या तोंडचे तर पाणी पळाले होते. पादरी हाबकून गेले होते. गुहेबाहेरून शिकाऱ्यांच्या हाक्या आणि चावऱ्या कुत्र्यांचा गिल्ला ऐकू यावा आणि आत गुहेत गाजला गेलेला कोल्हा भीतीने अधिकच गर्भगळीत व्हावा, तशीच अवस्था पोर्तुगीज व्हाईसरॉयची झाली होती. उपलब्ध शिबंदीवर आणि त्यापेक्षाही आपल्या कुशाग्र बुद्धीच्या जोरावर त्याने अजून पंजी लढवत ठेवली होती. परंतु शहरवासियांचा दबाव खूप वाढत होता. त्याच्या हितशत्रूंनी पोर्तुगालला तक्रारी केल्या होत्या. आपल्या हिंदुस्थानातील राज्य आता लवकरच संपणार. काउंट दी अल्वेरचा कुचकामी आहे. चारी दिशा कोणातून व्हाईसरॉयचे मूर्ख ठरत होता. संभाजीची घोडी मागे सरायला तयार नव्हती. काउंटला जीव नकोसे झाले होते. काउंट पुरता धास्तावला होता. ठाणे तारापूर पासून ते गोव्यापर्यंतच्या प्रत्येक पोर्तुगीज ठाण्यावर मराठी फौजांनी गहजा बुडवला होता. त्यातच चौलचा गव्हर्नर फ्रान्स दी कोस्ट याचा तातडीचा लखोटा येऊन पोहोचला. इकडे इंग्रजांनी संभाजीला उघडपणे मदत करण्यास सुरुवात केली आहे. ते त्याच्या फौजेला बंदुका, तोफगोळे, दारू सर्व काही पुरवतात. मात्र आम्ही दुप्पट रक्कम द्यायला तयार असूनही आम्हाला चिमूटभरही दारू मिळत नाही. वेळेत मदत न कराल तर आम्ही सारे मरून जाऊ. व्हाईसरॉयच्या बरगडीतली जखम ही बरी होत नव्हती. शंभूराजांच्या दबावाने पंजीतल्या फिरंग्यांची तर पुरती गाळ्यानच उडाली होती. त्यांचा व्हाईसरॉयवर अथवा दळभद्र्या पोर्तुगीज कवायती पलटणीवर काडीचा विश्वास उरला नव्हता. त्या रात्री काउंटने गवाक्षातून पाहिले. भयभीत लोकांचे लोंडेच्या लोंडे एका दिशेने जाताना दिसत होते. त्याने लगेचच आपल्या सचिवाला विचारले, हे मूर्खासारखे कुठे पळतायत सारे? बॉम्ब गेसू चर्चकडे. इतक्या रात्री? येस सर. सेंट झेवियर ख्रिस्ती जनतेची खूप श्रद्धा आहे. ह्या परचक्रातून गोव्याला वाचवायचं झालं तर फक्त सेंट झेवियरच वाचवू शकतो अशी त्यांची बालंबाल खात्री आहे. सर, मलाही वाटतं सचिव चाचरला त्याचे तोंडचे वाक्य अपूर्ण राहिले. काय? आपण ही जा. सेंट झेवियर पुढेच झगा पसरा. तिथली प्रार्थना वाये नाही जायची. आता गोव्याचे केंद्र सेंट झेवियरचे जुनाट चर्च बनले होते. तेथे गोळा झालेले लोक आपल्या खोल आवाजात झेवियरची करुणा भाकत होते.
अहोरात्र प्रार्थना सुरू होत्या. ख्रिस्ती रयतेच्या डोळ्यांच्या संगतीने मेणबत्तींच्या ज्योती अखंड जळत होत्या. प्रार्थनेच्या जागी बारदेश आणि साष्टीकडच्या बातम्या मध्येच येऊन पोचत होत्या. कधी शापोरा किल्ला पडल्याची वार्ता तर कधी GA आणि PA ह्या पोर्तुगीज किल्ल्यावर मराठ्यांनी चढवलेल्या जोरदार हल्ल्याच्या खबरा तिथे पोचत होत्या. मराठ्यांच्या वाढत्या धुमाकुळाच्या वार्ता ऐकून तिथे गोळा झालेली रयत अधिकच भयभीत होत होती. एके दिवशी सकाळी राजभवनावरची करडी घोडी चर्चच्या आवारात येऊन थांबली. शाही घोडागाडीतून व्हाईसराव कांडसाहेब खाली उतरले. त्यांची पार रया गेली होती. जागरणाने लोंबणारे तांबूसजार डोळे, त्यांच्या भोवतीची काळी अर्धवर्तुळे, हनवटीवरचे पिकल्या दाढीचे खुंट, काळजीने ओढवलेला तो चेहरा, अंगातून त्राण गेल्यासारखी होणारे त्यांची ती मंद चाल, ते सारे पाहून हा सद्ग्रस्त पोर्तुगीज व्हाईसरॉय आहे की 4 चोरांकडून आडवाटेवर लुटला गेलेला, खरपूस मार खाल्लेला कोणी दुर्दैवी प्रवासी आहे असा प्रश्न कोणालाही पडावा. काउंट अल्वारा साहेबांबरोबर फ्रान्स दी सौज, आर्च बिशप प्रिमज द मॅन्युअल द सौज, मिगेल दा अल्मेदा असे शहरातले अनेक पादरी उमरावही तिथे गोळा झाले होते. भयभीत झालेल्या त्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि ज्येष्ठांनी मशाली पेटवल्या. बाजूच्या अंधारातला खोलगट जिना उतरून ते मशालींच्या उजेडातच तळघरात जाऊन पोहोचले. जिथे सेंट झेवियरचे शव ठेवले होते ती मोठी पेटी तिथल्या दगडी चबुतऱ्यावर बाहेर काढण्यात आली. सेंट झेवियरचे शव अगदी जसेच्या तसे होते. हाही एक चमत्कारच होता. सारे ख्रिस्तीजन सेंट झेवियरची करुणा भाकू लागले. संभाजीच्या संकटातून आमची मुक्ती कर असे म्हणत हुंदके देऊ लागले. त्या महापुरुषांच्या दर्शनाने तर कौंडसाहेब हिलावून गेले होते. जळत्या मेणबत्तीतून खाली मेण उगळावे तसे व्हाईसरॉयच्या डोळ्यातून त्याच्या तांबूस गालावर अखंड अश्रू उगळत होते. त्याने सेंट झेवियर समोर पूर्णतः शरणागती पत्कारली. हातामध्ये बोरू घेऊन पोर्तुगालच्या राजाचा हिंदुस्थानातील सर्वश्रेष्ठ प्रतिनिधी या नात्याने एक अर्ज लिहिला. त्या अर्जासोबत एक आदेश झेवियरच्या पायाजवळ ठेवला. व्हाईसरॉयच्या नेमणुकीचा तो पोर्तुगालच्या राजाचा अस्सल दस्तावेज होता. काउंटच्या डोळ्यातून गळगळ अश्रू वाहत होते. त्याने आपल्या हातातले सुवर्ण खडग, आपल्या सिरपेज, राजदंड अशा महत्वाच्या शाही वस्तू आणि राजचिन्ह झेवियरच्या पावलाजवळ ठेवून दिली. तो स्वतः हुंदके देत सदंदित सुरात बोलला, फादर झेवियर, प्रेषित, यापुढे हा काउंट दी अल्वेर इथला व्हाईसरॉय नाही, तुमचा एक सामान्य याचक आहे. आमचे हिंदुस्थानचे राज्य आम्ही आमच्या मृतकेच्या हातांनी तुमच्या पायावर वाहतो आहोत. हे दयासिंधू महापुरुषा, आमचे रक्षण करावायचे की नाही हे आता तुम्हीच ठरवा. व्हाईसरॉय, सारे पादरी आणि प्रजाजन अनेक दिवस तेथेच प्रार्थना सभेत बसून होते. तेथेच निद्रा आणि तेथेच अल्प स्वल्प भोजन. एके दिवशी व्हाईसरॉयने आपल्या सचिवाला सांगितले, ताबडतोब आपल्या बंदीखान्याची दारं उघडा. मराठ्यांच्या त्या वकिलाला येसाजी गंभीररावला मुक्त करा. संभाजीकडे पाठवून द्या. कळवा त्यांना, म्हणावं, कराराची कलम तुम्ही लिहा, स्वाक्षरी आम्ही करू, पण ह्या पेचातून मुक्त करा. आता आमचा अधिक अंत पाहू नका. शंभूराजांचा गोव्यावरचा दबाव दिवसेंदिवस वाढतच होता. मराठी फौजांनी साष्टी आणि बारदेशातून धुमाकूळ घातला होता. बारदेशातल्या म्हापसे गावात मराठ्यांची घोडी शिरली होतीच. शिवाय आग्वाद, रोष मागोश, शापुरा हे पोर्तुगीजांचे टेहाळणीचे छोटे मोठे सर्व किल्ले मराठ्यांनी जिंकले होते. मडगाव मध्ये सुद्धा मराठ्यांचे 1000चे पायदळ घुसले होते. सामिंगेल आणि सांत किंत्रोसाव हे सारे किल्ले मराठ्यांच्या हल्ल्यापुढे कोसळले होते. गोव्यातल्या चर्चमध्ये मेणबत्त्या जळून मेणाचाच तुटवडा पडायची वेळ आली होती. व्हाईसरॉय उगवणारा प्रत्येक दिवस मोजत होता. आपल्या कोंडलेला श्वास काही करून मोकळा व्हावा यासाठी तो टाचा घासत होता. पोर्तुगीजांचे वकील पुन्हा शंभूराजांसमोर जाऊन आपल्या लांबलचक हाताने फिरंगी सलाम घालत होते, परंतु राजे पाठीमागे हटायला तयार नव्हते. 22 दिवस संपले. पोर्तुगीजांचे कंबरडे पुरते मोडले होते. सेंट झेवियरच्या चर्चमध्ये आता व्हाईसरॉयचा जीव कोंडू लागला होता. त्याच्या बरगडीची जखम भरत आली होती, परंतु अद्याप झेवियरकडून हवे तसे दान पडत नव्हते. वैतागलेल्या व्हाईसरॉयने काउंट दी अल्वेरने आपल्या पोर्तुगीज राजाला अखेरचा खलिता पाठवला. आता प्रलय काळ उडवला आहे. आमची अवस्था शोचनीय आहे. तोफा चालवायला चांगले गोलंदाज नाहीत. दारुगोळ्यांच्या पेट्याही रित्या झाल्या आहेत. पाण्यात फुटलेलं जहाज हळूहळू डुबत जावं तशी आपल्या हिंदुस्थानी पोर्तुगीज राज्याला अखेरची गरगर लागली आहे. आणि एके दिवशी चमत्कार घडला. सकाळी चर्चमध्ये बातमी आली. रात्रीच मराठ्यांनी वेढा उठवला. तसे काहीही न करता एकाकी निघून गेले. त्या बातमीने सारेजण सेंट झेवियरच्या पायावर गडाबडा लोळू लागले, नाक घासू लागले, आनंदाने नाचू लागले. तरीही पोर्तुगीजांनी शंभूराजांची भयंकर दहशत खाल्ली होती. गोवा राज्य सल्लागार मंडळींनी तातडीची बैठक 10 जानेवारी 1684 ला झाली. त्यामध्ये मराठे गोव्यावर पुन्हा हल्ला करतील या बोतीपटी पोर्तुगीजांनी आपली राजधानी पणजीहून मार्मा गोव्याला हलवण्याचा निर्णय घेतला.
शंभूराजांना मिळालेली खबर पक्की होती. शहजादा मोहज्जमची लाखांची फौज रामदऱ्याचा घाट वेगाने उतरत होती. ती गोव्याच्या वाटेवर आडवी आली तर मराठीच, पोर्तुगीज आणि मोगलांच्या कोंडीत अडकण्याची शक्यता होती. त्याआधीच किमान सावंतवाडीच्या पल्याड वेगाने धावत जाणे आवश्यक होते. एकदाची फौज खिंड ओलांडून महाडजवळ येऊन पोहोचली. चांभार खिंडीतून शंभूराजांच्या फौजा आत रायगडाकडे वळल्या. वर तर नातेगावच्या रानामध्ये ब्रिटिशांच्या वकिलाचा तळ पडलेला होता. त्यांनी रानातच 10-12 पिचवे राहुट्या मारल्या होत्या. वकिलाच्या दैनामध्ये असलेले 500 बंदूकधारी शिपायांचे पथक सभोवताली पहारा देत होते. मुंबईकडच्या पैदाशीचे गुडगुडीत घोडी, लाल भडक टोप्या घातलेले कंपनी सरकारचे संत्री खडा पहारा देत उभे होते. शंभूराजांची मोठी फौज परिसरात पोहोचतात इंग्रजांचा वकील स्मिथ साहेब लगबगीने बाहेर आला. राजांच्या घोड्यापुढे तातडीनं जाऊन उभा राहिला. त्यानं हातपंख्यासारखी टोपी हलवली, झुकून मुजरा केला. तो गेले अनेक दिवस शंभूराजे गोव्याकडून येण्याची वाट बघत रस्त्यातच तिष्ठत बसला होता. स्मिथ साहेबांच्या आग्रहाखातर राजे काही वेळ वाटेत थांबले. स्मिथच्या डेऱ्यामध्येच मसलत सुरू होती. रामचंद्र शेणवी दुभाषाचा काम करीत होता. स्मिथ साहेब बोलले, राजे, आपण गोव्याकडे अडकलात आणि आम्हाला इकडे मुंबईकडे अडकवलं. ते कसं? आता आमच्याकडूनच कशासाठी सारी गोष्ट वधवून घेता राजे? आपल्या दर्यासारंग, मायनाक भंडारी आणि निळोपंत पेशव्याने खांदेरी उंदेरी धरून मुंबईच्या बाजूला खूप गलबत बोटी गोळा केल्या आहेत. आपण आता मुंबईवर आक्रमण करण्याची तयारी चालवली आहे. आम्हाला ही गोष्ट माहिती नाही. राजांनी खांदे उडवले. राजे, आपणाला विचारल्याशिवाय त्यांच्याकडून एकही वल्ल समुद्रात टाकलं जाणार नाही याची वकील म्हणून आम्हाला थोडीफार कल्पना येतेच की आपण आमचे धनिक कमिशनर चाइल्ड आणि वॉर्ड यांनाही त्याची पुरी कल्पना आहे. राजे, आमची अर्जी आहे, फरियाद आहे. राजे क्षणभर स्तब्ध झाले. लगेच स्मिथ साहेबांवर उसळून बोलले, आमच्याकडे कसली फिर्याद करता? तुमचे धनी सिद्धी बसलेत नव्हे जंजिऱ्यावर. जा तिकडे, घाला लोटांगणे त्यांच्या समोर. सिद्धीकडे जाऊन आम्ही काय करणार? तिकडे पिकतो फक्त दगड आणि मिळतो चाचेगिरीचा माल. धनधान्य रसद पिकते ती फक्त तुमच्याच स्वराज्यात. तरी आमचीच पोरं तो सिद्धी पळवतो. तुम्ही त्यांना गुलाम म्हणून चढ्या भावानं विकत घेता. पुन्हा वर तहासाठी आमच्याकडे येता. माफी असावी हुजूर, आम्हाला गुन्हे मंजूर आहेत, पण यापुढे कोणतीही आगळीक आमच्याकडून होणार नाही. आम्ही सिद्धीला कुमक देणार नाही. पण आमचा तरी आक्रमणाचा हेतू कुठे आहे? कलशांकडे पाहत राजांनी डोळे मिचकावले. असं कसं राजे? आपण तर आता ठाण्याच्या खाडीकडून ही फौजा पेरल्या आहेत. शिवबंदर कब्जात घेतला आहे. त्यामुळे आमचे साहेब लोक कमालीचे घाबरून आहेत. त्यातच सुरतकर इंग्रजांनीही आमच्या साहेब लोकांवर दबाव आणलाय. शंभूराजांशी जुळतं घ्या, वर आम्हाला अरबांचाही त्रास आहे. स्मिथ बोलले. हो, ऐकतो खरं. त्यांनी तुमचं कोणतं ते जहाज प्रेसिडेंट की काय बुडवण्याचा प्रयत्न केला म्हणे. शंभूराजे. राजांच्या बोलाबरोबर स्मिथ साहेब आणि रामचंद्र शेणवी हसू लागले. तसे राजे बावरले. तेव्हा स्मिथ साहेब हसत बोलला, संभाजीराजे, त्या जंगेखानाने आमचं ते बलाढ्य जहाज बुडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपणच त्याला द्रव्य पुरवून फूस लावली होती. ते आम्हालाही माहित आहे. वकिलाच्या बोलावर राजांना आणि कविराजांनाही हसू फुटले. पण लगेच स्मिथ साहेब बोलले, राजे, आता यापेक्षा आमची अधिक परीक्षा बघू नका. मुंबई भोवते पेरलेली आपली जहाजे मागे घ्या. आपण म्हणाल तसा करार करायची आणि वखारीत फक्त व्यापार उद्यमच करत बसायची आमची तयारी आहे. आमच्या कमिशनर मुस्कुरांचा तसा निरोप आहे. मसलत पार पडली. राजांनी काहीच निर्णय दिला नाही. फक्त आमच्या निर्णयाची वाट पहा. आपल्या मर्यादा आणि वखारा सोडून बाहेर येऊ नका, असा सज्जड दम स्मिथ साहेबाला भरला. तिने सांजेचा गड चढता चढता कविराजांनी राजांना विचारलं, राजन, तयारी झाली आहेच तर मुंबईवरचं आक्रमण पुढं का ढकलायचं? कविराज, आमची अंतकरणपूर्वक इच्छा तशीच होती, पण एकीकडे औरंग्यासारखा बलाढ्यवैरी हिंदवी स्वराज्याच्या छताडावर येऊन बसला आहे. दुसरीकडे अस्तनीतले निखारे अधूनमधून आपल्या जातीवर आणि वृत्तीवर जातातच. आमची धामधूम आपण बघताच आहात. ह्या घरच्या बाहेरच्या शत्रूंनी आम्हाला एकाच वेळी वेढलं नसतं. निदान घरच्यांनी जरी कोंडी करून वरचेवर त्रास दिला नसता तर आम्ही इंग्रजांच्या गव्हर्नरला केव्हाच रायगडावर बोलवला असता आणि हातपंख्याने आम्हाला वारा घालण्यासाठी त्याला रोजंदारीवर ठेवला असता. आजच्या भागात इतकं. चला तर मग भेटूयात पुढच्या भागात. जर तुम्ही या अगोदरचा भाग मिस केले असतील किंवा ऐकले नसतील तर त्याची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तिथं जाऊन ते तुम्ही नक्की ऐकू शकताय.
आणि जर पुढचे येणारे भाग आपल्याला मिस करायचे नसतील किंवा आमचा उत्साह जर तुम्हाला वाढवायचा असेल आणि हे जे आपण ऑडिओ बुक्स देतो हे जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज आपला जो चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे सगळे जे भाग आहेत त्याचं नोटिफिकेशन आपल्याला सगळ्यात अगोदर मिळेल. धन्यवाद. Appreciate our efforts by subscribing to our channel. Thank you.